उद्याने आहेत, परंतु त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. त्या अर्थसंकल्पात हा माझा विषय याची तरतूद असावी अशी अपेक्षा करते. आणि नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 14 हा सर्वात मोठा प्रभाग आहे. तो डोंगराळ भागात आहे आणि डोंगराच्या पलीकडे असताना तिथून नवी मुंबईची कनेक्टिव्हिटी करण्यासाठी रोड म्हणा किंवा काही टनेल थ्रू ज्या पद्धतीने करता येईल याची काही जर तरतूद असेल त्या संदर्भात आर्थिक संकल्पाच्या ह्याच्यामध्ये माझ्या त्या 14 प्रभागासाठी काही पैशांच्या निधीची काही तरतूद असावी. आणि वृक्ष प्राधिकरण या मुद्द्याअंतर्गत त्या दिवशी महासभेमध्ये जो विषय झाला वायू प्रदूषणावर, पावणेगाव येथे अतिशय वायू प्रदूषण आहे, त्यासाठी वृक्ष लागवडीसाठी पावणेगावचा जो काही बाजूचा डोंगराळ भाग आहे तिथे वृक्ष लागवडीसाठी काही निधीची तरतूद असावी. या माझ्या सर्व सूचना कृपया लक्षात घेण्यात याव्या. आणि 14 गावांमध्ये प्राथमिक शाळेसाठी जर काही भूखंड महानगरपालिकेने हस्तांतरित केला तर तो अतिशय फायद्याचा ठरेल तेथील विद्यार्थ्यांसाठी, तेथील छोट्या मुलांसाठी. कृपया महापौर मॅडम या माझ्या काही सूचना लक्षात घ्याव्या, त्याच्यावर पाठपुरावा करण्यात यावा आणि निधीची उपलब्धी करून द्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सन्माननीय सदस्य दीक्षा कचरे. माननीय महापौर, माननीय आयुक्त व सभागृहातील माननीय सदस्य, माननीय पत्रकार बंधू, मी प्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब व संसदरत्न लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेश म्हस्के साहेब यांचा आभार मानते की त्यांच्यामुळे व प्रभागातील नागरिकांमुळे मला बोलण्याची संधी मिळाली. महानगरपालिकेत मार्फत सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी व पत्रकार यांना देण्यात येणारे टॅपसाठी 9 करोड रुपये तरतूद करण्यात आली आहे. संबंधित टॅप कोणत्या कंपनीचे आहे, त्या टॅपची किंमत किती आहे, टॅप कायमस्वरूपात सर्वांना देण्यात येणार की कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा घेण्यात येणार आहे. तसेच टॅप खराब झाले किंवा हरवले तर त्याच्या संबंधित कोणते उपाययोजना करणार या संबंधित सविस्तर माहिती मिळावी. माझ्या प्रभागात मोठ्या प्रमाणे LIG कॉलनी आहे. सेक्टर 15 ते 18 मध्ये आहे. या ठिकाणी सर्वात मोठे पार्किंगची समस्या आहे. तर ह्या सेक्टरमधले सर्व वाहन सेक्टर 14, 22, 23 येथील अंतर्गत रोडवरती पार्क होतात. येथील नागरिकांना सर्वात मोठी पार्किंगची समस्याला सामोरी जावं लागतं. तसंच प्रभाग 12 मधील सेक्टर 14 येथील होल्डिंग पॉईंट गेले 15 ते 20 वर्ष साफ केले नाही आहे आणि ह्याच्यामुळे बोनकडा MIDC मधून येणाऱ्या नाल्यामधून जे MIDC मधून प्रदूषित पाणी आहे ते विदाऊट ट्रीटमेंट करून सोडले जात आहे. तर माननीय महापौर मॅडम, तिथे तुम्ही त्यांना सांगावे की ट्रीटमेंट करून वॉटर तिथे सोडण्यात यावे. बिकॉज की त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेस प्रदूषित पाणी ज्यामुळे खूप दुर्गंध सुटला जातो आणि सेक्टर 14 हा अगदीच नाल्याला लागून आहे, तर तिथल्या नागरिकांना खूप त्रास होतो आणि प्रदूषण पण दिसून येते. तर ह्याबाबत पण आपले काय उपाययोजना आहे ते आम्हाला कळावे. आणि सेक्टर 14 मधले नागरिकांना बाहेर पडताना एकच रोड आहे जो DMart सर्कलला लागून आहे. तिथे सेक्टर 16, 22, 23 आणि कोपरखेडणे गाव मागून एकच रोड जातो. तर या ठिकाणी 3 स्कूल, 3 कॉलेजेस, 1 गुरुद्वारा, 1 मस्जिद व घन कचरा वाहतूक करण्यात येते. तिथे 150 ते 200 वाहन त्या रोडनी वाहतूक केले जातात. तर सर्वात मोठं तिथे ट्रॅफिकचं प्रॉब्लेम क्रिएट होतो. तर मला ही विनंती करायची की सेक्टर 14 येथील जो नाला आहे आणि होल्डिंग पॉईंटच्या मधून तो रस्ता आहे जो बेवर्ली पार्कला जातो, तर तिथे रोडचं उपाययोजना करावी. आणि प्रभागातील जे गटर फुटपाथवरतील जे मोठे झाडं आहेत त्यांची खूप उंची असल्यामुळे तर त्याची उंची कमी करण्याची उपाययोजना करावी, ज्याने की पुढे होणारा जो अपघात आहे तो टळला जाईल.
आणि मी ॲक्च्युली क्रीडा समितीची सदस्य आहे. तर नवी मुंबईमधील सर्व क्रीडा ग्राउंडमधील सिक्युरिटी गार्ड्स अलाउड करावे, ज्याने की ग्राउंडमधील जे कानाकोपऱ्यात जे नवीन आता यंगस्टर्स आहेत किंवा तिथले माणसं आहेत जे स्मोकिंग आणि ड्रिंकिंग करतात, तर त्यांना एक लगाम बसेल. तर ह्याच्याबद्दल पण तुम्ही निर्णय घ्यावा. आणि नवी मुंबई महानगरपालिकेची जी स्कॉलरशिप आहे, लास्ट इयर ज्यांनी फॉर्म भरला आहे, तर त्यांना आता त्या मुलांचे सेमिस्टर्स चालू झालेले आहेत. सेमिस्टर चालू झालेत तरीही त्यांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आलेले नाहीत. तर त्याबाबत देखील तुम्ही जरा लक्ष घालून काय त्याची उपाययोजना करावी, त्याच्यात कुठे चूक होती, काय होते त्याचं लक्षात घेऊन त्याचं बोलतात ना, त्या मुलांसाठी काहीतरी तुम्ही निर्णय घ्यावा हेच विनंती करते. धन्यवाद. सन्माननीय ममितजी चौगुले. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, हा वार्षिक अर्थसंकल्प 2026 आणि 27 मधील प्रभागातील विकास कामांचे समावेश करण्याबाबत महापौर महोदय, आज सदर होणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये माझ्या प्रभागातील नागरिकांच्या दृष्टीने अतिआवश्यक असलेल्या खालील विकास कामांचे समावेश करण्यात यावे ही विनंती. मलनिसरण सिवर लाईन सेक्टर 10 येथील सिडकोकालीन मलनिसरण वाहिनी नव्याने टाकण्यात यावे ही एक विनंती आहे मॅडम. आणि प्रभाग क्रमांक 5 मधील मॅडम मॅकडॉनल्ड ते गरम मसाला याच्या हायटेन्शन लाईन भूमिगत करण्याबाबत, कारण की मॅडम ही हायटेन्शन लाईन मला वाटतं गेले 7 वर्ष झाले मॅडम. ह्याचा टेंडर आलेला सुद्धा, परत तो रिकॉल झाला, परत मी नव्याने फाईल बनवलेली आता नोव्हेंबरमध्ये. तर मग परत आचारसंहिता लागल्यामुळे हा टेंडर म्हणजे प्रलंबितच राहिला. तर ही अति आवश्यक कामं आहे मॅडम, कारण की आमच्या इथं गरम मसाल्याच्या इथं जात असताना हायटेन्शन वायर असल्यामुळं तिथं एक सोसायटीला लगतच एक DP आहे आणि तिथं गॅरेज वगैरे असल्यामुळे नेहमी वारंवार तिथं आगसुद्धा लागते. तर हे पण एक काम या बजेटमध्ये समाविष्ट करण्यात यावं. आणि दुसरं मॅडम, सेक्टर 9 ते सेक्टर 10 या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावं. तसेच सेक्टर 9 येथील मैदान संरक्षण भिंत बांधण्यात यावी. तसेच सदर मैदानामध्ये स्केटिंग ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक याची सुविधा करण्यात यावी. कारण की मॅडम आमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये बरेच भूखंड आहेत, म्हणजे मैदान आहेत महापालिकेचे, तर ते असेच ओपन पडले. तर काही ठिकाणी फेन्सिंग नसल्यामुळं तिथले नागरिक येत जात असताना त्यांना बॉल लागतात, म्हणजे बराच वेळ दुखापत सुद्धा झाली. म्हणजे मग सेक्टर 9 असेल, परत सेक्टर 15चं ग्राउंड असेल, RR पाटील ग्राउंड असेल, परत मॅडम आपली मराठी शाळा आहे 120 क्रमांक आणि 48 नंबरची शाळा, त्याच्या बाजूलाच मॅडम मैदान आहे शाळेचं, त्याची पण अवस्था एकदम बिकट आहे मॅडम. म्हणजे जे आपण पब्लिक स्कूल ग्राउंड वॉल कंपाऊंड रिपेअर वर्क आहेत पेज नंबर 99ला, ते ह्याच्यामध्ये आपला तरतूद करण्यात आली ॲन्युअल मेंटेनन्स रिपेअर ऑफ पब्लिक स्कूल ग्राउंड. तर मॅडम इथं खूप आवश्यकता आहे. आता मी गेल्या 10 दिवसापूर्वीच तिथं शाळेत व्हिजिट केली, तर त्याला लगत एक ग्राउंड आहे, त्याची वॉल कंपाऊंड सुद्धा तुटली आहे आणि तिथं शाळेने CCTV सुद्धा लावलेले, पण ते काय क्रिकेट येणारे यांनी तोडले वाटतं ते. आणि तिथं रात्रीची वेळेस सगळ्या गोष्टी तिथं घडतात, स्मोकिंग ड्रिंकिंग सगळ्या या गोष्टी घडतात. तर तिथल्या प्रिन्सिपलची मागणी होती की इथं CCTV. आणि दुसरं एक महत्त्वाचा विषय मॅडम, त्या ग्राउंडमध्ये म्हणजे त्या शाळेत महापालिकेच्या जी आपली इलेक्ट्रिक लाईन आहे, मीटर आहे, तर दरवेळेस त्या ग्राउंडमध्ये जे कुठल्या मॅचेस काय होतात ती वीज तिथं चोरली जाते. म्हणजे असे बऱ्याच ठिकाणी होत असेल, तर ह्याची पण आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि आपल्या जेवढ्या शाळेचे प्लेग्राऊंड आहे त्याला प्रथमतः महत्त्व दिलं पाहिजे.
आणि सेक्टर 10 यशवंतराव चव्हाण उद्यान इथं पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार बांधण्यात यावे. तसेच त्यावर जॉगिंग ट्रॅक पण बनवण्यात यावे. आणि तसेच सेक्टर 10 भूखंड क्रमांक 15 येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची CBSE शाळा बांधण्यात यावी, ह्याची सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. आणि सेक्टर 10 भूखंड क्रमांक 5 हा नवी मुंबई महापालिकेचा परिवहनसाठी आरक्षित आहे. या ठिकाणी मॅडम कंपाऊंड वॉल केली पाहिजे, कारण की तिथं देखील ध्वनी प्रदूषण या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि आपल्या महापालिकेचे म्हणजे बस जे NMMTचा तो प्लॉट आहे आणि बाजूलाच 400-500 लोकांची सोसायटी आहे, तिथे राहतात, त्यांना खूप सारा त्रास होतो. तर ते सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. आणि तसंच प्रभाग क्रमांक 5 सेक्टर 9 येथे असलेल्या ग्रामपंचायती शाळा मोडकीस आली असून या ठिकाणी समाज मंदिर बांधण्यात यावे. तसेच पार्किंग योजना करण्यात यावी. आमचा जो दिवा गाव तिथं मॅडम शाळा जी ग्रामपंचायती अशीच पडून आहे त्याला सुद्धा विकसित करण्यात यावे. आणि तसेच सेक्टर 9 येथील सार्वजनिक शौचालय पडीक अवस्थेत असून या इमारतीची डागडुजी करून त्यात बौद्धेश्वर इमारत म्हणून वापर करण्यात यावा, हे सुद्धा या बजेटमध्ये तरतूद करण्यात यावं मॅडम. आणि तसंच सेक्टर 6 मधील ताराबाई उद्यान आहे मॅडम, तिथं आम्हाला एक पोर्टेबल जर जिम टाकण्यात आली तर खूप बरं होईल. या बजेटमध्ये ते पण समाविष्ट करण्यात यावं. आणि तसेच सेक्टर 5 येथील चिंचवली उद्यान आहे, तिथं मॅडम सगळे आपले जे जॉगिंग ट्रॅक आहे त्याची सगळी दुरावस्था झाली आहे, तर ते सुद्धा रिपेअर मेंटेनन्सच्या माध्यमातून या बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी. आणि एक शेवटचे 2 विषय आहे मॅडम. सेक्टर 9 मध्ये कल्पना पार्क सोसायटीतील येथील समोरील गटार व फुटपाथची सुधारणीकरण करणे. तसेच सेक्टर 8 येथील इडन टावर ते शिवसागर अपार्टमेंट या इथं TWTचे सुधारणीकरण करणे. मी नुकतंच C साहेबांसोबत बसलेलो होतो, त्यांनी ते सांगितलं की TWTचे कामं बंद करण्यात आले, कॉन्क्रिटीकरण. जसं सगळीकडं पॉल्युशन आणि म्हणजे जी हीट वेव्ह बोलतो, कॉन्क्रिटीकरणनी सगळीकडेच आपल्याला उष्णता जाणवली जाते. आता माझ्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये सेक्टर 14 येथे सुद्धा कॉन्क्रिटीकरण काम चालू. ठीक आहे, चांगलंच आहे, पण माझी मागणी राहील की जास्तीत जास्त आपण डांबरीकरण किंवा जे कुठले पर्यावरणाला रिलेटेड गोष्टी असतील ते आपण त्या पद्धतीने करावा. आणि वरील सर्व कामं नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असून अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या कामाची आगामी अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य समावेश करण्यात यावा, हीच नम्र विनंती. आणि मॅडम हे जेवढे विषय मांडले या बजेटमध्ये त्याची तरतूद करण्यात यावी आणि मला बोलायला दिलं त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य वैशाली पाटील. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, उपस्थित सर्व सदस्य, प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार, आज या बजेटच्या माध्यमातून माझा प्रश्न आहे की आपल्या बजेटमध्ये भूमिपुत्रांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हक्काच्या घरासाठी व गावठाणातील पायाभूत सुविधासाठी विशेष अशी तरतूद का केली नाही. अध्यक्ष महोदय, आज ज्या नवी मुंबईला आपण देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणतो, ते शहर या इथल्या भूमिपुत्रांनी आणि आगरी कोळी बांधवांनी आपल्या जमिनी दिल्यामुळे उभे राहिले आहे. विकास झाला, मोठमोठ्या इमारती झाल्या, उभ्या राहिल्या, पण ज्याच्या जमिनीवर हे वैभव उभे आहे त्या मूळ गावठाणाच्या नशिबी आजही दुर्लक्षच का. आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठ्या धाडसाने महायुती सरकारच्या माध्यमातून गरजेपोटी झालेले बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता महानगरपालिका म्हणून गावठाणातील पायाभूत सुविधाची जबाबदारी ही आपली आहे. 6,704 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात
स्मार्ट सिटी, सिग्नल फ्री रस्ते आणि कर्ज रोख्याचे तरतूद केली आहे. परंतु ज्या भूमिपुत्रांनी आपले सर्वस्व दिले त्यांच्या मूळ गावठाणाच्या अंतर्गत रस्ते, सांडपाणी निचरा व्यवस्था, पायाभूत सुविधेचा आराखडा आणि कम्युनिटी सेंटरसाठी या बजेटमध्ये विशेष आणि स्वतंत्र निधीची तरतूद का नाही? महापौर महोदया, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ न राहता तो सामान्य नवी मुंबईकरांच्या आयुष्यात बदल घडवणारा असावा. केवळ घोषणा न करता त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मी मागणी करते. तसेच माझ्या प्रभाग क्रमांक 3च्या अनुषंगाने सेक्टर 20B मधील अंतर्गत गटारे व रस्ते पदपथाची दुरुस्ती करणे, सेक्टर 20B नेव्हा गार्डन लगत हरिओम जॉगर्स असोसिएशन या गार्डनकरिता तरतूद करणे, ऐरोली नाका सेक्टर 1 ते ठाणे बेलापूर रोड असे रेल्वे मार्गावरील उड्डाण पुलाकरिता निधीची तरतूद करावी. ऐरोली नाका समतानगर परिसरातील तसेच सेक्टर 1A परिसरातील स्मॉल स्केल इंडस्ट्री अंतर्गत रस्त्याची TWT काँक्रिटीकरण करून सुधारणा करावी. सेक्टर 20B मधील भूखंड क्रमांक 47A82 येथील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यासाठी तरतूद करावी. ऐरोली सेक्टर 1 गणपती तलाव सुशोभीकरणासाठी निधीची तरतूद करावी. ऐरोली गावठण क्षेत्रातील मूळ पायाभूत सुविधासाठी विशेष अशी गावठण विकास निधी स्वरूपात तरतूद असावी. प्रभाग क्रमांक 3 मधील ऐरोली नाका, शिव कॉलनी, ऐरोली कोळीवाडा, समतानगर, साईनाथवाडी, छत्रपती कॉलनी, सेक्टर 20B, सेक्टर 19-20 तसेच सेक्टर 2 या सर्व परिसरातील मुख्य चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावी. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक 3च्या विकासाच्या अनुषंगाने तसेच नागरिकांच्या अत्यावश्यक कामासाठी वरील उपरोक्त कामाचा या अर्थसंकल्पामध्ये समावेश करून निधीची तरतूद करावी ही विनंती आणि धन्यवाद. सन्माननीय मंदाकिनी म्हात्रेजी. सन्माननीय महापौर मॅडम, माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार बंधू आणि प्रेक्षक वर्ग, मुंबई महानगरपालिकेचा सन 2026 ते 27 या वित्तीय वर्षासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून माननीय आयुक्त महोदयांनी स्थायी समितीत अधिनियामक कलम 95 अन्वये उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज सादर केले. यानंतर स्थायी समितीच्या शिफारसीसह स्थायी समितीने महानगरपालिकेला सदर केला आणि कलम 100 अन्वये या अर्थसंकल्प अंतिम स्वीकृती केली जात आहे. माननीय आयुक्त महोदयांनी उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज अतिशय अभ्यासपूर्ण सादर केले आहेत आणि यास अनुसरून सदर अर्थसंकल्प पाहता ही केवळ अंकाची कसरत नाही. अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेमोड नाही, तर नवी मुंबई शहराला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी दिशादर्शक ठरणारा वर्षासाठी एक आर्थिक नकाशा असणार आहे. सदर अर्थसंकल्प पाहता महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी, उद्योजकांसाठी, या क्षेत्रात येणाऱ्या नोकरदारांसाठी, व्यावसायिकांसाठी संधी देणारा कल्पवृक्ष ठरणारा आहे. असे असले तरी नवी मुंबई महानगरपालिका जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व सेवा सुविधा महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून भरभरून देते. असे असले तरी देखील महानगरपालिका क्षेत्रातील महिला सक्षम होणे गरजेचे आहे. सिडकोकडून यासाठी आवश्यक तेथे भूखंड देण्यात यावेत आणि सदर ठिकाणी महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्यात यावेत. या ठिकाणी महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात येते. मात्र त्यांनी केलेल्या विविध वस्तू, पदार्थ, कपडे यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिले जात नाही. सन्माननीय महापौर महोदया, जेव्हा आपण महिला दिनाच्या दिवशी महिला दिन असतो त्या दिवशी फक्त आपल्या महिलांना त्या दिवशी फक्त स्टॉल, ते पण 20-25 स्टॉल दिले जातात. परंतु जेव्हा आपल्या महिला गावठाणामधल्या ज्या महिला आहेत खास करून त्यांना मार्केटिंगचं काहीच स्कोप नाही आहे. तर त्या आपल्या गावठाणामधल्या बऱ्याचशा म्हणजे जसं बघायला गेलं तर भाकरीचं असेल किंवा चकली असेल किंवा लोणची, पापड असेल, त्यांना मार्केटिंग फक्त एकाच दिवसापुरते वर्षातून एकदाच मिळला जातो. पण असं जर आपण वर्षभर केलं, 12ही महिने केलं तर त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि ते स्वतःच्या पायावर सुद्धा उभा राहतील.
कार्यक्रमाच्या वेळी महिलांना आता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू पदार्थ इत्यादीसाठी तेवढ्यापुरत्या मर्यादित वेळेत स्टॉल उभारण्याची संधी दिली जाते, परंतु 12ही महिने त्यांना सिजनेबल बिझनेस करण्याची संधी त्यांना द्याव्यात. यासाठी महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्यासाठी अर्थसंकल्प भरीव तरतूद करण्यात येईल. महापौरमध्ये जसं ना आपण विरंगुळा केंद्र करतो तसंच जर प्रत्येक विभागामध्ये म्हणजे ऐरोली असेल, घनसोली असेल, नेरूल असेल अशा वेळेस आपण असं मार्केटिंग केंद्र केलं तर त्यांना त्या महिलांना त्याचा जास्त फायदा होईल. नवी मुंबई महानगरपालिके क्षेत्रात पर्यटन क्षेत्र विकसित करण्याची संधी मोठ्या प्रमाणावर आहे. याबाबत महानगरपालिकेने टोकन प्रोव्हिजन म्हणून 10 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करावी. सन्माननीय महापौर महोदया, माझं गाव राबाडा, गोठोली, तलवली, घनसोली याच्यामध्ये जे गौलीदेव आणि सुलाई देवी मोडतो, वन खात्याने परवानगी घेऊन गौली देवाचं सुशोभीकरण करायला सुरुवात केलेली आहे, परंतु सुलाई देवीची का केली जात नाही? प्रत्येक बजेटमध्ये सुलाई देवीचं चर्चा केली जाते, पण कुठे माशी शिंकली जाते कळत नाही. जसं ते वन खात्याची परवानगी घेतलेली आहे आपण, तसंच त्याची सुलाई देवीची सुद्धा परवानगी घेऊन जर केलं तर बरं होईल. रबाली MIDC क्षेत्रात सुलाई देवी क्षेत्रात विकसित करावे ते वनराई खूप सुंदर असून सुलाई देवीचे मंदिर उंचावर आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृह, विश्रांती कक्ष, आसन व्यवस्था सुसज्जरित्या केल्यास पर्यटन क्षेत्र म्हणून नागरिकांना निवांत, शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा आनंद मिळेल आणि महानगरपालिकेचं नाव लौकिकात भर पडेल. यास अनुसरण असलेल्या पर्यटकांना जेवणाखाण्याची व्यवस्था स्थानिकांच्या माध्यमातून झाल्यास नजीकच्या परिसरातील लोकांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नैसर्गिक जलस्रोत आहेत, त्याचे जतन आणि संवर्धन करण्यात यावे, जेणेकरून पाणी टंचाई समस्येला नागरिकांना सहज सामोरे जाताना त्रास होणार नाही. महापौर महोदया, आमच्या गावगावठांमध्ये माझ्याच प्रभागात बोलता न येता गोठोली गाव आणि राबाडा याच्यामध्ये 4 जवळजवळ विहिरी आहेत आणि ते बंद अवस्थेत पडलेले आहेत. त्यात जर आपण त्याच्यामधला गाळ काढून आणि स्वच्छ केला तर आपल्या झाडांसाठी किंवा गाड्यांसाठी किंवा कपडे धुण्यासाठी सुद्धा पाणी तो वापरता आपल्याला येईल आणि जेणेकरून पाण्याचा जो आपला टंचाईचा भाग आहे तो कुठेतरी कमी होईल आपल्या भारत. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध माहिती तंत्रज्ञानासह अनेक प्रकारचे उद्योग आहेत. यास अनुसरण अनेक महिला नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. त्यांना आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून महानगरपालिकेने पालनाघर, डे केअर सेंटर उभारावेत. काही कंपन्यांमध्ये स्वतःचे पालनाघर, डे केअर सेंटर आहेत, मात्र सर्व कंपन्यांमध्ये ही सुविधा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना ज्या वेळी नागरिकांमध्ये आम्ही वावरतो, नागरिकांच्या वेदना आणि समस्या जाणून घेतो, त्या मांडण्याचा यावेळी आम्ही प्रयत्न केला असून याची महापौर महोदय, आयुक्त महोदय आणि प्रशासनाने अंमलबजावणी करावी ही नागरिकांच्या वतीने मी विनंती करते. आणि मी ज्या सूचना स्थायी समितीमध्ये मांडल्या आहेत त्याची कृपया अंमलबजावणी करावी ही विनंती करते आणि माझे 2 शब्द संपते. धन्यवाद. सन्माननीय सदस्य ऐश्वर्या सोनवणे. सन्माननीय महापौर, उपमहापौर, आयुक्त, सर्व सन्माननीय नगरसेविका, नगरसेवक, प्रेक्षक वर्गातील प्रेक्षक, आज 2026-27च्या बजेटविषयी आपण चर्चा करीत असताना जेव्हा मी बजेट गो थ्रू केलं तेव्हा मला काही मुद्दे मांडायचे आहेत. सर्वप्रथम मी आज या महासभेत बोलत असताना आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के साहेब आणि आपले गटनेते मनोजजी हळदणकर यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाने काही मुद्दे मांडत आहे. पुढील 20 वर्षे करवाढ नाही असं आश्वासन देऊन लगेच औद्योगिक आणि व्यावसायिक मालमत्ता रिव्हॅल्युएशन करून कर वाढवण्याचा प्रस्ताव आणला आहे. तर हा का आणला आहे? मला वाटतं हे कुठेतरी छुपी करवाढ नाही का?
व्यावसायिकांवर व उद्योगांवर कर वाढवल्यास त्याचे अंतिम आर्थिक बोजा महागाईच्या रूपाने नवी मुंबईतील सन्मान्य नागरिकांवर पडणार नाही का? या प्रास्ताविक मालमत्ता कराच्या रिव्हॅल्युएशन महानगरपालिकेने नेमका अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे याचे गणित स्पष्ट केलेले नाहीये. जर उद्योगांवर कराचा बोजा वाढला तर नवी मुंबई शहर जे आपल्या नवी मुंबई शहर आहे ते नागरिक आपले सोडून इतर शहरात जातील. यामुळे शहरातील रोजगार होणाऱ्या परिणाम होणार नाही का? त्यामुळे महसूल वाढण्याच्या ऐवजी तो डिक्रीज होईल. नेक्स्ट मुद्दे मला बोलायचं आहे डेप्ट अँड फायनान्शियल लॅबिलिटीज विषयी. आपली ही जी नवी मुंबई महानगरपालिका AA+ स्टेबल असल्याचे अभिमान आपण बाळगतो. मग पायाभूत सुविधांसाठी 400 कोटींचे जे बॉन्ड्स आपण वेगळे कर्ज का काढले आहे? या 400 कोटींच्या कर्जावर महापालिकेचे दरवर्षी किती कोटींचे रुपये व्याज आपल्याला द्यावे लागणार आहेत? कर्ज काढून उभे केलेले प्रकल्प जर वेळेत पूर्ण झाले नाही किंवा त्यातून अपेक्षित महसूल मिळाले नाही तर या कर्जाचे परतफेड बोजा आपल्या सामान्य नागरिकांवर पडेल. याच्या प्रशासनाने काय उत्तर द्यावं? हे 400 कोटींचे म्युनिसिपल बॉन्ड्स जनरल अँड ग्रीन बॉन्ड्स नेमक्या कोणत्या विशिष्ट प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहे याचे सुद्धा स्पष्टीकरण दिले पाहिजे किंवा हे सुद्धा कुठे दिसून येत नाही. भविष्यात हे कर्ज फेडण्यासाठी आपल्या पालिकाकडे काही बॅकअप प्लॅन आहे का की भविष्यात करवाढ करूनच हे कर्ज फेडले जाणार आहे? याचे सुद्धा याच प्रश्नाचे सुद्धा उत्तर अपेक्षित आहे. नेक्स्ट मला अर्बन चॅलेंज फंड विषयी बोलायचं आहे. 500 कोटीवरील प्रकल्पासाठी केंद्राकडून 25% अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे, पण त्यासाठी 50% निधी बॉन्ड्स कर्जातून उभा करण्याची अट आहे. जर बॉन्ड मार्केट प्रसिद्ध दिले नाही तर हे प्रकल्प कसे पूर्ण होतील? केंद्राच्या कडक निष्कांची पूर्तता आपण करू शकलो नाही आणि अनुदान रखडले तर शहरातील अर्धवट राहिलेले प्रकल्पची जबाबदारी कोण घेणार आहे? या मोठ्या प्रकल्पासाठी महानगरपालिका स्वतःच्या हिश्श्याचे 25% ते शेकडो कोटी द्यावे लागणार आहेत. हा निधी आणण्यासाठी शहरातील इतर कोणत्या विकास कामांच्या निधीला कात्री लागणार आहे? याचंही उत्तर अपेक्षित आहे इथे आम्हा सर्वांना. या योजनेअंतर्गत केंद्राकडून आतापर्यंत कोणतेही प्रकल्पाची प्री अप्रूव्हल मिळाली आहे का? नेक्स्ट मला पाण्याच्या व्यापीकरण व कॉर्पोरेट हितबद्दल या विषयावर बोलायचं आहे. STP TTP प्लांट्समधून प्रक्रिया केलेले सांडपाणी शहरातील सार्वजनिक उद्याने किंवा स्वच्छतेसाठी वापरण्याऐवजी आपण ते आज खाजगी डेटा सेंटर्स ह्यांना प्राधान्य देऊन दिले जात आहेत. तर आपण ज्या दराने हे पाणी डेटा सेंटर्सला जे विकत आहोत तो दर आपण पाणी प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा जास्त आहे का? या महानगरपालिकेचा नक्की किती फायदा होणार आहे याचे स्पष्टीकरण सुद्धा अपेक्षित आहे. नेक्स्ट मला आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण याच्याकडे जे दुर्लक्ष झालेले आहे त्यावर बोलायचं आहे. अर्थसंकल्पात डेटा सेंटर, डिजिटल गव्हर्नन्स आणि पायाभूत सुविधांवर मोठा खर्च दाखवला आहे, पण सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सेवा रुग्णालय भराव तरतूद का नाही? महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि तिथली विद्यार्थी शिक्षणासाठी अर्थसंकल्पाच्या एकूण किती टक्के रक्कम खऱ्या अर्थाने खर्च केले जाणार आहे ह्याचं सुद्धा कुठे स्पष्टीकरण नाही. आपण जी आपली नवी मुंबई जागतिक दर्जाचे शहर, आपले जे वर्ल्ड क्लास सिटी असे म्हणतो, अशी ही प्रतिमा निर्माण करताना झोपडपट्टीधारक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कोणत्याही नवीन ठोस कल्याणकारी योजना आणल्या आहेत का?
जर शहराचा दुप्पट विकास होत आहे तर या विकासामध्ये फायदा शहरातील सर्व गरीब घटकापर्यंत कसे पोहोचेल याचे कोणतेही नियोजन अर्थसंकल्पात का दिसत नाही? मोठे प्रकल्प हायब्रिड मॉडेलमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मॉडेलचे करार सार्वजनिक करण्यात आलेला नाही. भविष्यातील आर्थिक दायित्व किती वाढणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पुढील 20 वर्षे कर वाढवणार नाही ही घोषणा जरी झाली असली तरी आर्थिक वास्तवांशी विसंगत आहे का? महागाई वाढत असताना, पायाभूत सुविधांवरील खर्च वाढत असताना आणि नवीन प्रकल्पांसाठी मोठ्या निधीचे आवश्यक असताना महापालिके महसूल न वाढवता प्रशासन चालवत कसे शक्य होणार आहे? हा गंभीर प्रश्न आहे आज. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र भर देण्याचा भूमिका जरी वेलकमिंग असली तरी त्यासाठी आवश्यक निधी किती आहे? प्रकल्पांची अंमलबजावणी कधी होणार आहे? तसेच आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा कशा उभारल्या जाणार आहेत याबाबत कोणताही ठोस सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ह्याचे सुद्धा मला खुलासा अपेक्षित करते. हे बजेटविषयी बोलत असताना महापौर मॅडम, माझ्या प्रभाग क्रमांक 4 मधील काही मला कामे सुद्धा समाविष्ट करून घ्यायची आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये सेक्टर 5 मधील भूखंड 133 येथील उद्यान मैदान विकसित करून घेणे. या मैदानात महापौर मॅडम आज बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, पिच, हिरवळ आदी पद्धतीचे मैदान विकसित करण्यात यावे. त्याचप्रमाणे सेक्टर 16 येथील बाजीप्रभू देशपांडे उद्यान आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात यावे. तिकडचे वॉकिंग ट्रॅकची आज अवस्था खरंच खूप खराब झाली आहे. मी म्हणते कधीच खूप वर्ष होऊन गेले त्याचं काहीच रिनोव्हेशन कधी झालं नाही. म्हणून त्याच्या वॉकिंग ट्रॅकची जी सुधारणा करण्यात यावे. लिटरली तिकडे नागरिक पडतात, त्यांना लागतं. आणि सेक्टर 16 इथे अण्णासाहेब पाटील उद्यान त्याचे सुद्धा विकसित करण्यात यावे. तिथे ओपन जिम, मुलांसाठी खेळणी विकसित करण्यात यावी. सेक्टर 17 इथे प्रबोधनकार ठाकरे उद्यान याचे सुद्धा नीटपणे विकसित करण्यात यावे. माझ्या प्रभागात येथे विविध ठिकाणी हाय मास्ट बसवून देणे हे खरंच माझ्या प्रभागात खूप गरजेचे आहे मॅडम. बऱ्याच ठिकाणी हाय मास्ट नसल्यामुळे खूप अंधार असतो आणि त्यामुळे चोरी मारीचं सुद्धा प्रकरण वाढतात. सो ही माझी आपल्याकडे विनंती राहील. आणि सेक्टर 4 इथे टी ग्रुप येथे असणारे जुनं जे ग्रंथालय आहे तिथे G+1 नव्याने बांधून लायब्ररीचं तिथे ई लायब्ररी सुरू करण्यासाठी मी सांगत आहे. बजेटमध्ये तरतूद करावे. त्याचबरोबर माझ्या प्रभागातील विषय मांडत असताना महापौर मॅडम, मी क्रीडा समितीची सदस्य आहे. तर मला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व मैदानात जर एक वॉशरूम गर्ल्स आणि बॉईजसाठी, लेडीज जेंट्स असं वॉशरूम असेल तर ते सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि क्रीडामधून गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप चालू करावी ही सुद्धा मी तुमच्याकडे विनंती करते. आणि जे आपले UPSC MPSCचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी कोचिंग सेंटर असलेच पाहिजे. आणि लायब्ररीत UPSC MPSC स्टुडंटसाठी बुक्ससुद्धा अवेलेबल करून देणे ही एवढी माझी विनंती राहील या ठिकाणी. आणि मला 2 शब्द इथे बोलून दिल्याबद्दल मी आपले आभार मानते. थँक्यू. सन्माननीय सदस्य प्रीती भोपी. सन्माननीय महापौर, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय प्रेक्षक वर्ग आणि पत्रकार बंधू भगिनी, अर्थसंकल्पाचे अवलोकन केले आणि चर्चाही ऐकली. अनेक सदस्यांनी कंडोनियम अंतर्गत भरीव तरतुदीची योजना केली. कंडोमिनियम अंतर्गत विशेष बाब म्हणून महानगरपालिका कामे करत आहे. परंतु ज्या गावांच्या बलिदानावर ही नवी मुंबई उभी आहे त्या गावांचे काय?
आज बऱ्याच ठिकाणी गावात फुटपाथ नाहीत, गटारे नादुरुस्त आहेत, सिवरेज लाईन नसल्याने अनेकांनी सेप्टिक टँक बनवले आहेत. ते कधी सुधारणार? स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेत वसाहती चकाचक होतात, पण गावे कधी सुधारणार? गावांच्या भिंती पेंट झाल्या नाहीत, गावात चौकात लिटर बिन बसवल्या पाहिजेत. मोकळ्या जागेवर शोभेसाठी वेगवेगळे स्कल्पचर बसवायला हवे. यासाठी आवश्यक निधीची तरतूद व्हावी ही विनंती. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य सायली शिंदे. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय पत्रकार आणि प्रेक्षक, 2026-27 या अर्थसंकल्पावर बोलताना सर्वप्रथम मी नवी मुंबईचे शिल्पकार माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार स्थायी समितीचे सभापती अशोकजी पाटील यांनी हा भरीव अर्थसंकल्प सादर केला. सर्वप्रथम मी या अर्थसंकल्पाचं स्वागत करते. हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा नाही, तो तर नवी मुंबईच्या प्रगतीचा, नियोजनबद्ध विकासाचा व नवी मुंबईकरांच्या विश्वासाचा आराखडा आहे. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधा तसेच शिक्षण, कला, क्रीडा, स्वच्छता, पर्यावरण, सौर ऊर्जा, रस्ते, ट्रॅफिक, वायू प्रदूषण या सर्व महत्त्वाच्या कामांचा या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. मलनिस्सारण वाहिन्या, जलवाहिन्या, आरोग्यसेवा तसेच शिक्षण क्षेत्रासाठी केलेली भरीव तरतूद ही नागरिकांना दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेली आहे. सन 2026-27 या अर्थसंकल्पावर बोलताना सर्वप्रथम मी नवी मुंबईचे शिल्पकार माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचे आभार मानेन. नुकत्याच पार पडलेल्या जानेवारी 2026 मधील इलेक्शनला नवी मुंबईकरांना नाईक साहेबांनी जो शब्द दिला होता की पुढील 20 वर्ष कोणतीही करवाढ होणार नाही आणि पहिल्याच महासभेत आपण या पुढील 20 वर्षात कोणतीही करवाढ होणार नाही असा प्रस्ताव पास केला. संपूर्ण नवी मुंबईकरांच्या वतीनं मी सन्माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचे सर्वप्रथम आभार मानू इच्छिते. या अर्थसंकल्पातील परिवहन उपक्रम याविषयी बोलताना परिवहन उपक्रमांतर्गत महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या विविध सवलती हा प्रशासनाचा समाजभिमुख दृष्टिकोन अत्यंत स्तुत्य आहे. यासाठी मी परिवहन सेवेचे आभार आणि अभिनंदन करते. तसेच नुकतीच जाहीर झालेली योजना ज्या अंतर्गत आपण 400 महिलांना पहिल्या टप्प्यात परिवहन सेवेत सहभागी करून घेतात, हा अतिशय स्तुत्य व महिला सक्षमीकरणासाठीचा एक मोठं पाऊल आपण परिवहन विभागातर्फे करत आहोत. नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाअंतर्गत सन्माननीय महापौर महोदय, आपण नवीन वाहनांची खरेदी या अंतर्गत करणार आहोत. तर कोपरखैरणे विभाग हा अतिशय अरुंद रस्त्यांचा आहे. तर त्या ठिकाणी जेव्हा आपण पावसाळ्याआधी धोकादायक झाडांची छाटणी करतो तर मोठी वाहनं त्या ठिकाणी जात नाही. संपूर्ण परिमंडळ 2 मध्ये एक छोटी गाडी आहे आणि ती एक गाडी पूर्ण त्या ठिकाणी छाटणी करताना पावसाळा निघून जातो. काही ठिकाणी वादळी वारे किंवा जोरात आलेल्या पावसामुळे वृक्षांची छाटणी पडून गाड्यांवर पडतात, त्यामुळे आर्थिक नुकसान नागरिकांचं होतं. तर यावेळी नक्कीच छोट्या वाहनांची खरेदी आपण या वृक्ष प्राधिकरण अंतर्गत करण्यात यावी, जेणेकरून कोपरखैरणे येथील ठिकाणी जी रस्त्याच्या कडेची झाडे आहेत त्याची छाटणी होईल. परिमंडळ आरोग्याविषयी याविषयी बोलताना नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवा हा आदर्श व्यवस्थांपैकी एक आहे. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात नवी मुंबईतील नाही तर इतर विभागातील म्हणजे आपल्या आजूबाजूच्या शहरातून देखील लोक येतात की ज्या व्यवस्थेची आपली ताकद आहे. या अर्थसंकल्पामध्ये आपण केलेली IVF सेंटरची तरतूद ही अतिशय कौतुकास्पद आहे. अनेक दाम्पत्यांना केवळ आर्थिक अडचणीमुळे मातृत्वाचा आनंद घेता येत नाही, परंतु अशा कुटुंबासाठी महानगरपालिकेतून उभारले जाणारे हे सेंटर म्हणजे त्यांच्या आयुष्यात नवी आशा निर्माण करणारे आहे. या प्रस्तावासाठी आणि बर्न सेंटरसाठी नक्कीच आरोग्य समिती आणि स्थायी समिती यांचे देखील मनपूर्वक आभार. तरीसुद्धा आरोग्य सेवेत जर काही त्रुटी असतील तर या दूर करण्याची जबाबदारी यावर्षीच्या आरोग्य विभागासाठी आपण केलेल्या भरीव तरतुदी निश्चित सकारात्मक आहे. सन्माननीय महापौर महोदया, हॉस्पिटल व्हिजिट जेव्हा आपण केली त्यानंतर आपणच ही घोषणा केली आहे की महानगर हॉस्पिटलविषयी सर्व माहिती एकाच डॅशबोर्डवर आता सादर केली जाईल. त्यामुळे नक्कीच या आपली आरोग्य सेवा ही अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक होईल. सन्माननीय महापौर महोदय, या आरोग्याविषयी बोलताना
माझा सेक्टर 1 ते 4 कोपरखैने हे महापे US नागरी आरोग्य केंद्र या अंतर्गत येतं. गेली 6 वर्ष हे महापे नागरी आरोग्य केंद्र हे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आपणही याकडे लक्ष द्यावं. सन्माननीय आरोग्य समिती सभापती यांच्या सोबत आम्ही नुकतीच त्या ठिकाणी एक व्हिजिट केली आहे आणि लवकरात लवकर ते नागरी आरोग्य केंद्र हे रहिवाशांसाठी कसं होईल यासाठी आपणही लक्ष द्यावं. शिक्षण धोरणावर बोलताना मी याआधीही या धोरणाचं खरंच मनापासून स्वागत केलं आहे. कारण माझ्यासारख्या आम्ही ज्या विभागाचं नेतृत्व करतो अशा कोपरखैरणे विभागातील अल्प उत्पन्न गटातील लोकांना जर त्यांना महानगरपालिकेत अगदी मोफत इंग्रजी माध्यम ज्यामध्ये मराठी विषय हा अनिवार्य आहे असं शिक्षण मिळत असेल तर संपूर्ण पालक वर्गाकडून देखील या प्रस्तावाचं मी स्वागत करते. या अर्थसंकल्पात समाज विकास विभाग याविषयी बोलताना याच्यामध्ये भरीव तरतूद आपण या समाज विकास विभागासाठी केली आहे. हा निधी अत्यंत स्वागतार्ह आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या योजना या प्रभावी असतात. मी देखील महिला बालकल्याण सभापती म्हणून काम केलं आहे आणि मला या योजनांविषयी नक्कीच अभिमान आहे. परंतु मी समाज विकास विभाग या अंतर्गत बोलू इच्छिते. मॅडम, मागील 1 वर्षात आपण समाज विकास अंतर्गत दुर्धर आजारावर जे आपण महिलांना जे अर्थसहाय्य देतो त्याच्यामध्ये वाढ करणं किंवा कर्त्या पुरुषाचं निधन झाल्यानंतर जे अर्थसहाय्य देतो त्यामध्ये वाढ करणं यासाठी मी मागील वर्षी पाठपुरावा केला होता. तत्कालीन समाज विकास उपायुक्त पलांडे साहेब यांनी त्याला अगदी सकारात्मक दिलं होतं. पण या अर्थसंकल्पात या वाढीव अर्थसहाय्याची देखील तरतूद असावी अशी मी विनंती करते. त्याचप्रमाणे आपण महिलांसाठी रिक्षा ड्रायव्हिंग ट्रेनिंग सुरू करावं अशी मी विनंती करते. कारण आपल्याला माहिती असेल की ई पिंक रिक्षा जो उपक्रम होता त्यामध्ये पहिल्या टप्प्यात नवी मुंबई समाविष्ट होती, परंतु त्यानंतर ती हटवण्यात आली. माझी प्रशासन आपल्याला विनंती आहे की शासनाच्या ई पिंक रिक्षा उपक्रमात नवी मुंबई ही पुन्हा समाविष्ट होईल याकडे आपण लक्ष द्यावं, जेणेकरून महिलांना आपल्या सोयीनुसार या महिला सक्षमीकरणाकडे लक्ष देता येईल. सन्माननीय महोदय, आपण 2020 पर्यंत शिष्यवृत्ती सर्व मुलांना अगदी वेळेत जात होती. त्यानंतर मला 2020 ते या वेळात जेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता तेव्हा स्कॉलरशिप ही ऑनलाईन झाली. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या, तर ती शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना वेळेत कशी मिळेल याकडे देखील आपण लक्ष द्यावं. सन्माननीय महोदय, आता माझ्या प्रभागाविषयी बोलताना आमचा प्रभाग म्हणजे कोपरखैरणे विभागच पूर्णतः कंडोमिनियम अंतर्गत येतो. 2015 साली मी अपक्ष नगरसेवक म्हणून या महानगरपालिकेमध्ये माझ्या प्रभागाचं नेतृत्व केलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवून लोकांनी आम्हाला ते निवडून दिलं, परंतु शासनाच्या GRमुळे आम्हाला गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी काम करता आलं नाही. परंतु 2026-27 या अर्थसंकल्पात कंडोनियम अंतर्गत कामांसाठी जो भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला यासाठी मी स्थायी समिती आणि या सभागृहाचे देखील आभार मानते. विशेषतः सभागृह नेते सागरजी नाईक यांनी नागरिकांमध्ये जो संभ्रम होता, जो हमीपत्र मागवलं जाणार होतं त्याच्यासाठीही जो मागील सभेत जो प्रस्ताव मंजूर झाला त्यासाठी मी सभागृह नेत्यांचे देखील आभार मानते. सन्माननीय महोदय, माझ्या प्रभागातील पार्किंग धोरणाविषयी आणि ट्रॅफिक विषयी बोलताना मला आपल्याला काही सूचना करू इच्छिते. कोपरखैरणे विभागात पार्किंगची समस्या ही अत्यंत गंभीर आहे. लोकसंख्या वाढत असताना जागा मर्यादित आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात आपण अंडरग्राऊंड पार्किंग हा जो एक प्रभावी पर्याय या ठिकाणी दिला आहे तर नक्कीच मी त्याचं स्वागत करते. त्याचप्रमाणे जिथे मार्केट तिथे पार्किंग या धोरणावे माझ्या प्रभाग क्रमांक 10 मधील सेक्टर 1 येथील टिंबर मार्केटकडे प्लॉट क्रमांक 65-66 हे प्रशासनानं सिडकोकडून राखीव करून घ्यावेत आणि ते पार्किंगसाठी ठेवावेत. सन्माननीय उपायुक्त, मी आपल्याला याची जाणीव करून देऊ इच्छिते की हे आपण गेली 10 वर्ष आपण हे प्लॉट मागतोय आणि ते जर सिडकोनं इतर कोणाला दिले किंवा विकले गेले तर ती हेवी व्हेरिकल्स त्या ठिकाणी असतात, ट्रक टेम्पो सारख्या व्हेरिकल असतात आणि जर ती पार्किंग तिथे राहिली नाही तर ती कोपरखैरणे घनसोली या स्टेशनकडील उभ्या रोडला लागतील आणि ट्रॅफिकची समस्या खूप गंभीर होईल. त्यामुळे आपण हे भूखंड सिडकोकडून हस्तांतरित करण्यात यावे. त्याचप्रमाणे सन्माननीय महापौर, कोपरखैरणे स्टेशनकडून जो अंडरपास आतमध्ये येतो
त्या ठिकाणी अतिशय गंभीर अवस्था आहे ट्रॅफिकची, कारण कोपरखैरणे विभागात म्हणजे ठाणे बेलापूर मूळ रस्त्यावरून आतमध्ये येण्यास तो एकच अंडरपास आहे. माझी आपल्याला विनंती राहील की कोपरखैरणेमधून ठाणे बेलापूर रस्त्याला बाहेर जोडणारा एक वेगळा आपण मार्ग सेक्टर 1 टिंबर मार्केटमधून या ठिकाणाहून देण्यात यावा. त्याचप्रमाणे कोपरखैरणे महापे ब्रिज हा ज्या ठिकाणी संपतो तो म्हणजे कोपरखैरणे सेक्टर 1, त्या ठिकाणी ब्रिज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांचा वेग तिथे जास्त असतो. घनसोलीपासून कोपरखैरण्याकडे येणाऱ्या लोकांना तो रस्ता क्रॉस करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. बऱ्याच वेळा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेत. त्यामुळे घनसोली कोपरखैरणे तिथे पादचारी उड्डाण पूल हा देखील तिथे बांधण्यात यावा. उद्यान आणि मैदानं याविषयी माझ्या प्रभागाविषयी बोलताना कोपरखैरण्यातील उद्यानांची संख्या महापौर महोदया अगदी कमी आहे. आज आपण ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याबद्दल बोलतो, त्यांच्या सुविधांविषयी बोलतो, परंतु कोपरखैरण्यामध्ये उद्यानांची जो प्रिमायसेस आहे, जे क्षेत्रफळ आहे, त्याच्या अनुषंगानं तिथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र नाही तर काही टीममध्ये काही शिथिलता ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी आपण याचा उपयोग म्हणजे विचार करावा. त्याचप्रमाणे सेक्टर 1 ते 4चं मैदान असू दे, 5 ते 8चं मैदान किंवा 15 ते 18 मैदानामध्ये जे सभामंडप आहे ते सभामंडप खरं तर कुठल्याच गोष्टीसाठी आपल्याला उपयोगी पडत नाही. तर ते सभामंडप हे G+2 अशा पद्धतीने बांधण्यात यावं की ज्यामुळे नागरिकांच्या सामाजिक उपक्रम राबवण्यात नागरिकांना इथे मदत होईल. सन्माननीय महोदय, माझ्याकडे अग्निशमन केंद्र आहे. या केंद्राची निवासी येथील खरं तर अग्निशमन केंद्र ही आपल्याकडे इमर्जन्सी सेवा म्हणून आहे. त्यामुळे या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत ते तिथे निवासी असणं फार गरजेचं आहे. तर कोपरखैरण्यामध्ये निवासी सेवा ही फार कमी आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्र हे त्या ठिकाणी फ्लोअर वाढून म्हणजे त्याचे मजले वाढून त्या ठिकाणी निवासी केंद्र करण्यात यावं. त्याच पद्धतीनं सन्माननीय उपायुक्त खरं तर अग्निशमन केंद्राचं जे युनिफॉर्म दिले जातात ते DBT प्रोसेसमध्ये आहेत आणि कित्येक वेळा असं होतं की त्यांना वर्ष संपलं तरी त्या DBT प्रोसेसमधले पैसे या ठिकाणी जात नाही. तर याकडेही लक्ष द्यावं. मला असं वाटतं यावर्षीचेही पैसे अग्निशमन केंद्राच्या जवानांना त्यांना भेटले नाही आहेत. सन्माननीय महापौर मॅडम, खरं तर ETC केंद्रामध्ये देखील मी नगरसेवक झाल्यापासून माझा खूप संपर्क आला. प्रभागातील दिव्यांग मुलांसाठी मी ETC मध्ये नेहमीच जाते आणि खरंच तिथे मोठ्या प्रमाणात वेटिंग जास्त असतं. तर यावेळेस ऐरोलीमध्ये जे नव्यानं ETC केंद्र होणार आहे यासाठी मी नक्कीच या प्रस्तावाचं स्वागत करते. कोपरखैरणे विभागातील वाढती लोकसंख्या पाहता मुख्य अंतर्गत रस्त्यांमध्ये आपण CCTV देखील त्या ठिकाणी लावण्यात जेणेकरून गुन्हेगारीला तिथे आळा बसेल अशी मी आपल्याला विनंती करते. कोपरखैरणे विभागात वाचनालयाची गरज आहे. तर माझ्या प्रभागातील प्लॉट नंबर 37 सेक्टर 1 हा सिडकोकडून लवकरात लवकर हस्तांतरित करून तिथे बहुउद्देशीय इमारत बांधण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करते. या शहराच्या विकासासोबत या विकासाचा पाया असणारे कंत्राटी कामगार व इतर श्रमिक कामगारांचा देखील आपण या अर्थसंकल्पात स्थायी समितीच्या मार्फत विचार केला गेला आहे. या अंतर्गत मी स्थायी समितीचे पुन्हा एकदा आभार मानते. पुन्हा एकदा मी अर्थसंकल्पाचे स्वागत करते आणि हा अर्थसंकल्प नवी मुंबईच्या विकासाला चालना देईल अशी खात्री बाळगते. धन्यवाद. सन्माननीय सदस्य प्रीती भगत मॅडम. सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व सदस्य, पत्रकार परिषद आणि बंधुवर्ग, नवी मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प 2026 आणि 27. मूळ गावच्या वेशीवर ज्या पद्धतीने आपण प्रवेशद्वार उभे केलेले आहेत त्यामुळे शहरांचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे प्रत्येक गावाचा इतिहास, प्रत्येक गावाचा एक इतिहास आहे. तर त्या प्रत्येक नवीन पिढीला आणि येणारी नवीन जनरेशन आहे त्यांना इतिहास कळावा यासाठी आणि मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला त्या मंदिराचा इतिहास काय आहे हे समजण्यासाठी तिथे
संग्रहालय आणि पिक्चर्स आणि जसं आता वाशीगाव आहे, वाशीगाव हे मोतीसाठी प्रसिद्ध होतं, पण आजपर्यंत आता हे नवीन येणाऱ्या पिढीला माहितीच नाही आहे की हे कशासाठी प्रसिद्ध होतं. त्यामुळे जसं प्रवेशद्वाराची स्थापना केली आहे त्याप्रमाणे संग्रहालयाची स्थापना, मंदिराच्या बाहेर संग्रहालयाची स्थापना करावी अर्थसंकल्पामध्ये. तसंच लोकमंच आहे आणि विरंगुळा केंद्र यामध्ये कराओके स्टुडिओ उभारावा. त्यामध्ये साऊंड सिस्टम, आसन व्यवस्था आणि स्टेज इत्यादीची व्यवस्था असावी. गाण्याची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपली कला सादर करता येईल. विरंगुळा केंद्र जसे प्रत्येक वॉर्डमध्ये असते तसेच कराओके स्टुडिओची स्थापना करण्यात यावी, कारण प्रत्येक ज्येष्ठ नागरिक महिला यांना त्या गोष्टीचा लाभ मिळेल. माझ्या प्रभागात प्रत्येक शनिवारी 200 महिला व पुरुष एकत्र येऊन कराओके प्रोग्राम सादर करतात. त्यामध्ये ते घोषणा देतात, चला एकत्र येऊया, येऊन गाऊया, चला एकत्र येऊन गाऊया, गायनाचा आनंद घेऊया. महानगरपालिका लखपती दीदी योजना, महिलांना आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यासाठी शासनाने लखपती दीदी योजना राबवलेली आहे. जसे राज्य शासन महिला ग्रामीण बचत गटांसाठी महालक्ष्मी सरस योजना सारख्या कार्यक्रम राबवतात, तर नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा योजना राबवाव्यात. आज अर्थसंकल्पावर मी एक बोलू इच्छिते. गुप्त आहे उदंड धन, गुप्त आहे उदंड धन, काय जाणती सेवक जन, तयास आहे हे ज्ञान बाह्यात्काराचे. माझे म्हणणे असे आहे की हे ज्ञानापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मज्ञान हवे. हे आत्मज्ञान येण्यासाठी नुसती पुस्तकी वाचन करून फायदा नाही, तर त्यासाठी सखोल ज्ञान आवश्यक आहे. धन्यवाद. सन्माननीय सदस्य चंद्रभागा मोरे मॅडम. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय उपायुक्त महोदय, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, अधिकारी वर्ग, पत्रकार बंधू आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक. सन्माननीय महापौर महोदया, अर्थसंकल्प 2025 ते 2026 तसेच 2026 ते 2027 स्थायी समितीने जो अर्थसंकल्प मांडला आहे त्यास प्रथम मी त्या सभापती साहेबांचा अभिनंदन करते. आणि अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यासाठी मॅडम मी जमा आणि खर्च दोन्हीच बाजू मांडते. माझ्या प्रभागामध्ये कोपरखैरणे विभाग अल्प उत्पादन गटातील लोक राहतात. तिथे महापौर महोदय 2010मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने मोफत जलमापक बसवले होते, तरी कोपरखैरणे विभागात ह्या मीटरची मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहे. तर मीटर नसल्यामुळे अंदाजे पाण्याचे बिल कमी जास्त प्रमाणात दिले जाते आणि ते बिल नागरिकांना परवडणारे नाही आहे. तरी महापौर महोदया आपल्याला विनंती करते, मागील 2010च्या धोरणेनुसार परत एकदा जलमापक बसवण्यात यावे पालिकेच्या वतीने. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे सेक्टर 8 फ्लॅट नंबर 40 दैनंदिन बाजाराची पुनर्बांधणी करून तिथे वाहनतळ तसेच मल्टी स्टोरेज बिल्डिंग बांधण्यात यावी. पेज क्रमांक 69 आहे आणि 600 कोटीची तरतूद केली तर त्याच्यात वाढ करण्यात यावी. त्यातून आपल्याला उत्पन्नही मिळेल आणि खर्चही तेवढीच होईल. तर महापौर महोदया, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य जगदीश गवते. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सदस्य, सन्माननीय सर्व प्रेक्षक वर्ग, महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर बोलत असताना मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, संसद रत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेबांचे आभार मानतो की त्यांच्यामुळे मला बोलण्याची इथे महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. तर माझ्या विभागातील समस्यांबद्दल आणि अर्थसंकल्पामधील बद्दल बोलत असताना माझ्या प्रभागामध्ये झोपडपट्टी प्रभाग असून त्याच्यामध्ये पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपल्यासाठी आपल्या मालकीचं मोरबे धरण आहे, परंतु आपल्या मालकीचं धरण असून सुद्धा आपल्या येथील नवी मुंबईतील रहिवाशांना पुरेसं जर पाणी मिळत नसेल तर ही नक्कीच आपल्यासाठी चांगली बाब नाही आहे. आमच्या झोपडपट्टी विभागामध्ये बारवी धरणाच्या मार्फत पाणी पुरवठा केला जातो आणि तो पुरेसा पाणी पुरवठा न केल्यामुळे झोपडपट्टीवासियांना फारच पाण्याचा त्रास होतो. रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत उशिरापर्यंत पाणी येतं, कारण MIDC कमी दाबाने पाणी सोडत आहे, त्यामुळे फार त्रास होतो. त्यासाठी आम्हाला मोरबे धरणातनं पाणी पुरवठा करावा
त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये रेल्वे डॅम आहे. ते रेल्वे डॅमसाठी आपण नेहमीच चर्चा करत असतो की त्याचं हस्तांतरण झालं पाहिजे. तर त्याचं हस्तांतरण करून केल्यास किमान दिघा विभागातील तरी लोकांसाठी पाण्याची व्यवस्था होऊ शकते. त्याचं हस्तांतरण लवकरात लवकर करावं, त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी विनंती करतो. माझ्या विभागामध्ये आपण दिघा विभागात OS1 प्लॉट आहे, तिथे पाण्याची टाकी बसवलेली आहे. ती पाण्याची टाकी साधारण 1 आठवड्यानी पाण्याची टाकी भरते, एवढा कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. तर आपण त्या पाण्याच्या टाकी म्हणजे किती स्लो पाणी येत असेल याचं आपण पाहावं आणि त्याबद्दल नियोजन करावं. माझ्या प्रभागामध्ये OS1 प्लॉट येथे मोकळ्या जागेमध्ये CBSE बोर्ड किंवा सेमी इंग्लिश बोर्डाची शाळा तिथे चालू करावी अशी मी माझ्या प्रभागातील नागरिकांच्या तर्फे विनंती करतो. त्यासाठी आपण बजेटमध्ये प्रोव्हिजन करावा. त्याचबरोबर झोपडपट्टी विभागामध्ये दिघा विभागात सिवरेज लाईन टाकल्या गेलेल्या आहेत. तिथे STP प्लांट न झाल्यामुळे त्या लाईन तशाच पडून आहेत. झोपडपट्टी वासियांमध्ये जागेची कमतरता असल्यामुळे टॉयलेटच्या टाक्या बांधणं शक्य नाही. तर आपल्याला पर्यायी जागा पटणी येथे दिली गेलेली आहे, तर त्या ठिकाणी STP प्लांट बांधण्यात यावा ही आपल्याला विनंती करतो. त्यासाठी प्रोव्हिजन करण्यात यावी. तसेच माझ्या प्रभागामध्ये ईश्वरनगर येथे आणि मुकुंद कंपनी येथे TWT कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात यावा. माझ्या प्रभागातील अंतर्गत रस्ते जे आहेत ते त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं. त्याचबरोबर ईश्वरनगर येथे क्लस्टर योजना राबवून घरांचं पुनर्वसन केलेलं आहे. तर त्यांना ती सिडकोने योजना राबवल्यामुळे तिथे महानगरपालिका विकासाची कामं करत नाही. त्यांचे ड्रेनेज लाईन, त्यांचे फुटपाथ यांची फार दुरावस्था झालेली आहे. तर कंडोनियम अंतर्गत आपण कामं करण्याचं आपण नियोजन केलेले आहे. त्याच्यामध्ये ईश्वरनगर येथील क्लस्टर योजनेमध्ये जी सिडकोने घरं बांधलेली आहेत त्याचा पण त्याच्यामध्ये समावेश करण्यात यावा ही आपल्याला विनंती करतो आणि बजेटमध्ये त्यासाठी वाढीव तरतूद करण्यात यावी. त्याचबरोबर माझा प्रभाग झोपडपट्टी विभाग असल्यामुळे बहुतांश भाग हा सार्वजनिक टॉयलेटवर अवलंबून आहे. तर सार्वजनिक टॉयलेटचे जे शुल्क आहे 100 रुपये साधारण एका कुटुंबामध्ये मागे शुल्क आकारले जाते, ते शुल्क माफ करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. त्यासाठी आपण तशी बजेटमध्ये तरतूद करावी. तसेच सार्वजनिक टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजर बसवण्यात यावे, कारण बऱ्याच वेळेला नॅपकिनचं डिस्पोजर नसल्यामुळे त्याचं निचरा व्यवस्थित होत नाही आणि चेंबर्स वगैरे ब्लॉक होतात. ही समस्या फार मोठी आहे आणि ह्याच्यावरती चर्चा केली जात नाही. तर ते डिस्पोजर बसवण्यात यावे, त्यासाठी आपल्या बजेटमध्ये येथे प्रोव्हिजन करण्यात यावी. त्याचबरोबर ईश्वरनगर येथे कुठलीही सामाजिक वास्तू नाही आहे, तिथे कुठलंही समाज मंदिर नाही आहे, कुठलंही ग्रंथालय नाही आहे. तर तिथे सिडकोचे प्लॉट्स आहेत, तर तिथला प्लॉट महानगरपालिकेकडे हस्तांतरण करून तिथे आरोग्य केंद्र, बहुउद्देशीय इमारत बांधण्यात यावी. त्यामध्ये आरोग्य केंद्र, कम्युनिटी हॉल, ग्रंथालय, बचत गटासाठी जागा तिथे देण्यात यावी. त्यासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन करण्यात यावं. त्याचबरोबर दिघा विभागामध्ये एकच लॅडर व्हॅन आहे, तर लॅडर व्हॅनची संख्या तिथे वाढवण्यात यावी. कारण बऱ्याच वेळा आम्ही ज्या वेळेस मागणी करतो त्यावेळेला लॅडर व्हॅन ही ऐरोलीला गेलेली आहे. आता मला माहिती गेल्या आठवड्यात दिली की त्यांनी 14 गावामध्ये दिघ्यातली लॅडर व्हॅन गेली आहे. तर 14 गावापर्यंत जर लॅडर व्हॅन जात असेल तर निश्चितच आपल्याला त्याची संख्या वाढवणं गरजेचं आहे. त्याबरोबर अंतर्गत वस्तीमध्ये जी वृक्ष वाढलेले आहेत त्यांची छाटणी करण्यासाठी तिथे आपली व्हॅन पोचत नाही आणि त्याची मागणी केली असता अधिकारी सांगतात की आम्ही तुम्हाला परवानगी देतो, तुम्ही स्वतःहून ती झाडं छाटून घ्या. परंतु नागरिकांकडे तेवढी कौशल्य नाही, मॅनपॉवर नाही किंवा तेवढं त्यांच्याकडे पैशाचं नियोजन नसतं की ती वृक्षांची छाटणी करण्यात येईल. त्यासाठी आपण
ती वृक्ष प्राधिकरणाला मॅनपॉवर वृक्ष छाटणीसाठी पुरवण्यासाठी त्याचं प्रोव्हिजन बजेटमध्ये करावे, त्याच्यासाठी तरतूद करावी अशी आपल्याला विनंती करतो. तसेच झोपडपट्टी विभागामध्ये कचरा गोळा करण्यासाठी ज्या मोठ्या व्हॅन येतात त्याच्याऐवजी मिनी ट्रक्स ची संख्या वाढावी, जेणेकरून कचऱ्याचं संकलन व्यवस्थित होईल. त्याचबरोबर कचरा संकलन करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने बचत गटांना किंवा काही संस्थांना त्यांनी दिलेला आहे आणि घरोघरी जाऊन तिथे जाऊन कचरा गोळा केला जातो. तर आपण सुद्धा अशी संकल्पना आपल्याकडे राबवावी, कारण प्रत्येकजण कचरा गोळा करणाऱ्या गाडीमध्ये कचरा टाकायला येत नाही. तो कचरा जाताना कचरा पेटीच्या ठिकाणी चालतानाच असाच फेकून दिला जातो आणि रस्त्यावर त्याची घाण साचते. तर तसं नियोजन आपल्याकडे कचरा संकलन करण्याचं नियोजन आपल्या महानगरपालिकेमार्फत करण्यात यावं ही आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये इलठणपाडा येथे जाणारा कच्चा रस्ता आहे. तेथील नागरिक त्या रस्त्यावरूनच रहदारी करत असतात. तो रस्ता खाजगी मालकीचा आहे. तर सदर रस्ता महानगरपालिकेने आपल्या अंतर्गत घेऊन संबंधित खाजगी मालकांना त्याचा FSI द्यावा आणि त्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे आणि तेथील नागरिकांना तो रस्ता रहदारीसाठी मोकळा करावा ही अशी आपल्याला विनंती करतो. आपण मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो. सन्माननीय सदस्य भरत भोईरजी. भरत भोईर. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृहातील माझे सर्व सहकारी पत्रकार बंधू भगिनी, आज 2026-27चा जो अर्थसंकल्प मांडला आहे मॅडम, आमचा 14 गावाचा त्याच्यात समावेश करावा. दहिसर येथे गटारे, रस्ते, तलाव, गणेश विसर्जन घाट, अंगणवाडी दुरुस्ती, शाळा दुरुस्ती, नावाली येथे गटारे, अंगणवाडी दुरुस्ती, शाळा, रस्ते, निगू, बामाली, वाकलन, बाले, नारिवली, नागाव, उत्तर शिव, भंडारली, मोकाशीपाडा, पिंपरी, दहिसर, मोरी, ठाकूरपाडा व कर्मनगरी ह्या माझ्या प्रभाग क्रमांक 14मध्ये सर्व सुविधा म्हणजे ॲक्च्युली आमच्याकडे ग्रामपंचायत सुविधा होत नव्हती म्हणून आम्ही नगरपालिकेमध्ये समाविष्ट झालो, जेणेकरून आमच्या सुविधा होतील, आमच्या लोकांना न्याय भेटेल. आमच्या तिथे मॅडम अग्निशामक केंद्र व्हावे, तो एक अत्यंत गरजेचा आहे. कुठे आग वगैरे लागली तर तिथे जवळ कुठं येत नाही, कलंबोली किंवा तिकडे ठाण्यावरून पनवेलवरून गाड्या येतात, ते लांब होतात आणि वेळ निघून जात. त्यासाठी एक अग्निशामकची गरज आहे आणि जागा पण आमच्याकडे उपलब्ध आहे. पाण्याच्या लाईनी आहेत आमच्याकडे, पण ते नादुरुस्त आहेत, गलती झालेले आहे, देखभाल दुरुस्तीचं काही हे नाही, ते सुद्धा बजेटमध्ये घ्यावे. आणि प्रत्येक गावाला मॅडम 5 ते 6 कोटीची तरतूद करावी आमच्या 14 गावांसाठी, हे आपल्याला विनंती आहे. आणि सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांनी मी अपक्ष असताना मला इथे सभागृहात घेतले, बरोबर बोलायची संधी दिली, त्याबद्दल नाईक साहेबांचे मी धन्यवाद करतो. माझ्या 14 गावच्या वतीने मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य पूजा पाटील. सन्माननीय महापौर महोदया, आयुक्त, सचिव महोदया व सर्व सन्माननीय अधिकारी वर्ग व सर्व नगरसेवक नगरसेविका व तसे प्रेक्षक वर्ग, मी या सभागृहात ज्यांच्यामुळे आली आहे त्या सर्वांचे मी आधी आभार मानते. तसेच उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय खासदार श्री नरेश म्हस्के साहेब यांच्यामुळे मी आज येथे सहभागी होऊ शकले. आणि माझे मिस्टर राजू पाटील साहेब तसेच त्यांचा माझ्या मतदार विश्वास दाखविल्याबद्दल मला मनापासून आभार मानावे असे वाटते. आणि या माझ्या पहिल्याच अर्थसंकल्पामध्ये काही सूचना करू इच्छिते. अर्थसंकल्प तरतूद आहे. माझ्या प्रभागात मी 3 मध्ये महिला सक्षमीकरण केंद्र उभारणे याकरिता
आरक्षित असे भूखंड हस्ताक्षरित करून इमारत उभारण्यात यावी यासाठी प्रभागात महिला सक्षमीकरण केंद्र स्थापन करणे। आज काळात महिलांचा स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज आहे। महिलांना कौशल्य विकास, रोजगार संधी तसेच मार्गदर्शन मिळण्यासाठी या प्रभागात महिला सक्षमीकरण केंद्र सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे आपल्या भागातील महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मोठी मदत होईल। समाज कल्याण मंदिर उभारणे आपल्या प्रभागात विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज समाज मंदिर असणे गरजेचे आहे। नागरिकांना एकत्र येण्यासाठी, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी समाज महत्त्वाची भूमिका बजावते। त्यासाठी आमच्या इथे समाज मंदिर बांधणे हे गरजेचे आहे। हाय टेन्शन लाईन खाली मोकळ्या जागेच्या बाग विकसित करणे। आपल्या परिसरात हाय टेन्शन लाईन खाली मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध आहे। त्या जागेचे योग्य वापर करून सुंदर बाग तयार केल्यास नागरिकांना विरंगुळा केंद्र मिळेल, मुलांना खेळण्यासाठी जागा होईल आणि पर्यावरणालाही फायदा होईल। तसेच आणि यासाठी करिता अंदाजे आम्हाला 85,000 रुपयांची तरतूद करावी असे मी नमूद करते। आणि खालील मी या कामांकरिता सूचना करण्याकरिता अर्थसंकल्प तरतूद करावी ही नम्र विनंती करते। धन्यवाद मला दिल्यासाठी। सन्माननीय सदस्य शिवाजी खोपडे। सन्माननीय महापौर, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सचिव साहेब, सभागृहात उपस्थित सर्व सदस्य, प्रेक्षागृहातील सर्व प्रेक्षक आणि पत्रकार बंधू आणि भगिनींनो, या नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सदस्य सभापती आदरणीय अशोकजी पाटील साहेब यांनी हा अर्थसंकल्प 2026-27 सालचा जो मांडलेला आहे, या अर्थसंकल्पाचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो, समर्थन करतो। खरं पाहिलं तर हा केवळ अर्थसंकल्प नसून या नवी मुंबईच्या विकासाचा रोडमॅप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या नवी मुंबई शहरामध्ये अनेक विकास कामं होत असताना पुरेसा निधी उपलब्ध व्हावा, या नवी मुंबई शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने या ठिकाणी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा अर्थसंकल्प सादर करत असताना नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन अत्यंत विकासभिमुख आणि संतुलित असा हा अर्थसंकल्प मांडलेला आहे। त्यामुळं मी स्थायी समिती सभापती अशोकजी पाटील साहेब यांचं खरोखर अभिनंदन करतो। हा अर्थसंकल्प मांडत असताना माझ्या प्रभागामध्ये देखील काही समस्या आहेत आणि या समस्यांच्याकडे मी प्रामुख्याने प्रशासनाचं लक्ष वेधू इच्छितो। ऐरोली प्रभाग क्रमांक सेक्टर 16, प्रभाग क्रमांक 4 मध्ये सेक्टर 16, 17 आणि सेक्टर 4 या विभागामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटील उद्यान, त्याचबरोबर कैलासवासी वीर बाजीप्रभू उद्यान आणि प्रबोधनकार ठाकरे उद्यान, त्याचबरोबर संभाजीराजे उद्यान, ही 4 उद्यानं ही माझ्या प्रभागामध्ये आहेत आणि या उद्यानाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे, पदपद खराब झालेले आहेत आणि या सर्व उद्यानांची त्या ठिकाणी सुधारणा व्हावी। त्याचबरोबर या उद्यानाच्या बाजूला असलेले हेवी ड्युटी गटर जे आहेत त्याची देखील दुरावस्था झालेली आहे, त्याच्यावरती झाकणं निघालेली आहेत आणि या सेक्टर 16 क्रिटिकेअर हॉस्पिटल ते ऐरोली पोस्ट ऑफिस या रस्त्याच्या लगत जो हेवी ड्युटी गटर आहे त्याची देखील दुरावस्था झालेली, या गटरावरून त्या ठिकाणी नागरिक ये जा करत असतात
विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेत जाणारे ये जा करत असताना अनेक वेळा त्या ठिकाणी अपघात घडलेले आहेत. त्याच्यामुळं या बाबींचा विचार करून या अर्थसंकल्पामध्ये या कामाला प्राधान्य द्यावं. त्याचबरोबर क्रिटिकेअर हॉस्पिटल आणि ऐरोली पोस्ट ऑफिसचा जो रस्ता आहे हा काँक्रिटीकरण व्हावं, या कामाला त्या ठिकाणी प्राधान्य द्यावं. त्याचबरोबर हा विषय अर्थसंकल्प जरी संबंधित नसला तरी पण माझ्या प्रभागामधील ज्या इमारती आहेत त्या इमारतीमध्ये त्या ठिकाणी पुरेसा पाणी पुरवठा भेटत नाही आहे. ज्या वेळेला शिडकोकालीन पाण्याची जी वेळ होती ती पाण्याची वेळ ही 2 तास होती आहे, परंतु आता नंतर लोकसंख्या वाढलेली आहे आणि लोकांच्या पाण्याची गरज वाढलेली आहे. काही लोक रोजगार व्यवसायाच्या निमित्तानं आमच्या महिला भगिनी बाहेर जात असतात, परंतु सकाळी पाणी भरणं त्यांना शक्य होत नाही. त्याच्यामुळे जे संध्याकाळची पाण्याची वेळ त्यांच्याकडे पुरेसा त्या ठिकाणी साठा करण्यासाठी मला वाटतं L5 या विभागामध्ये बिल्डिंगमध्ये साधारणतः 500 लिटरची पाण्याची टाकी असते. त्याच्यामुळं सोसायटी अंतर्गत कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी पाण्याचा साठा नसतो. त्याच्यामुळं पाण्याच्या समस्येला त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आमच्या नागरिकांना तोंड द्यावं लागतं आणि या बाबींचा विचार करून जी 8 ते 9 पाण्याची वेळ आहे ती 8 ते 10 अशी करण्यात येईल. कारण मागच्या मीटिंगमध्ये देखील मी हा विषय मांडला होता आणि जी मी प्राधान्याने कामं सोसायटी कंट्रोल जी अंतर्गत जी कामं आहेत याच्यासाठी देखील त्या ठिकाणी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा असे मी प्रशासनाला विनंती करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य भरत जाधवजी. भरत नगत. माननीय महापौर साहेब, माननीय उपमहापौर, माननीय आयुक्त साहेब, सभागृहातील सर्व सदस्या, प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, पत्रकार 2026चा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर विरोधकांच्या हिशोबाने तो पोकळच असेल, परंतु नवी मुंबईकरांकडनं खऱ्या अर्थाने स्वागत झाले. 1995 सालापासून आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्प हा कायम नव्या मुंबईच्या जनतेच्या हिताकरता असतो. आज बरेचशा सदस्यांनी विरोधकांना विरोध करायचा म्हणून नाही तर त्यांनाही आवडलेलं आहे. हे अंदाजपत्रक मधला कालखंड सोडल्यास कोरोना काळापासून ते प्रशासकांनी जो कामकाज केलं त्या मधल्या कालखंडामध्ये करदात्यांनी कर पण चांगल्यापैकी भरला असताना देखील या ठिकाणी वारेमाप खर्च नवी मुंबईकरांच्या टॅक्स रुपये आलेल्या पैशाचा वायफळ खर्च करण्यात आला. कोणाच्या आदेशाने करण्यात आला हे सखोल चौकशी तर होईलच, परंतु आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, प्रथम ऐरोली आमदार संदीप नाईक साहेब आणि आता निशांत भगत साहेबांनी मगाशी सांगितलं डकैत कोण आणि धुरंधर कोण. जो सन्माननीय सदस्य उपयोगी होतो तो खरा नेता असतो. आपण जेव्हा बोलायला उभे राहिला तेव्हा ते सांगा आम्हाला. माणसं पाठवून बॅगा मागितल्या नाहीत. लोकांच्या सुखदुःखासाठी त्यांच्या याच्यासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेब 86 नाही 100 वेळा आले असते. आणि अशा नेत्याची या नव्या मुंबईला गरज आहे. तुम्ही कुठे बसले होते, आपण कुठे होता त्याचा विचार करा. या नव्या मुंबईच्या नेत्याबद्दल कोणाला बोलायची ताकद ठेवूच नका. ज्या लोकांनी या नव्या मुंबईच्या जनतेने सांगितलं की इथे आज सुद्धा पात्र आदरणीय नाईक साहेबांचे विचारच आहेत आणि म्हणून या ठिकाणी सत्ता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची आहे. बराचसा प्रयत्न केला. याच पालिकेतून नेलेला धन
त्याची शक्ती याचा वापर केला पण काही फायदा झाला नाही. आज जास्त बोलण्यासारखं आहे. आता सगळ्या सदस्यांनी चांगल्या चांगल्या मुद्दे मांडले. जास्त बोलण्यासारखं काहीच नाही आहे. परंतु आता विरंगुळा केंद्र साहेब एक छोटीशी त्रुटी राहिली आहे. आपल्याला माहिती नसेल की विरंगुळा केंद्र ही जी कल्पना आहे ही अख्ख्या महाराष्ट्रात गणेशजी नाईक साहेबांनी या नव्या मुंबईत प्रथम आणली. अशा टायमाला बेंच वाजवा. अहो चांगल्या गोष्टीसाठी बेंच वाजवा. आम्ही कुठेच काही लिहून आणलेलं नाही आणि कोणी आम्हाला दिलं पण नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीत तरुण लोकसंख्या वाढते त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची पण संख्या वाढते. आपण आजपर्यंत आदरणीय नाईक साहेबांच्या कल्पनेतून साकार झालेलं ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र सुरुवातीला आपण 500 स्क्वेअर फीटमध्ये पण चालू केलं. परंतु सदर केंद्रामध्ये मिळत असलेली वागणूक, तिथलं राहणीमान, तिथल्या असलेल्या सुखसोयी हे पाहता ज्येष्ठांची संख्या तिथे वाढलेली आहे. आपण नागरिक म्हटल्यानंतर पुरुष बघतो, परंतु ज्येष्ठ महिला नागरिक सुद्धा त्या ठिकाणी येऊ लागल्या. कालांतराने त्या जागा कमी पडल्यात. मगाशीच आमची कोणतरी सदस्य बोलल्या की कोरावके प्रीती भगत, आणि खरोखर काही काळ आमचा म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून विरंगुळा केंद्र चालू होतं. योगासन, त्याच्यानंतर मग ज्येष्ठ नागरिकांचा कॅरम स्पर्धा, दुपारी ज्येष्ठ महिलांच्या कधी मंगळागौर, कधी काय, त्याच्यानंतर मग कोरावके 7 वाजेपर्यंत, 7 नंतर 9 वाजेपर्यंत परत ज्येष्ठ नागरिकचा कॅरम, बुद्धिबळ. तर तो त्या ठिकाणी असलेली जी क्षेत्रफळ आहे हे कमी पडते. तर त्या ठिकाणी मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मी आपणास विनंती करतो की असलेला आपला जो नॉर्म्स आहे त्याच्यामध्ये बदल करावा. तिथे असलेल्या आकाराची जर 500 असेल तर त्या ठिकाणी 500 वाढवून 1000 स्क्वेअर फीटचं तिथे त्या ठिकाणी बांधकाम करण्यात यावं. अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे ज्यापासून आपल्याकडे रेल्वे स्टेशन आलं, रेल्वे आली, सगळ्यात पहिलं स्टेशन आमचं वाशी आलं, आणि त्यामुळे मुंबईतून असलेले जे रस्त्यावर फिरणारे जे अनधिकृतपणे राहणारे ते आमच्या वाशीमध्ये प्रवेशद्वारच आहे. त्या ब्रिज खाली त्यांचं बस्तान मांडलं. त्यांची असलेली दारिद्र्य ही नव्या मुंबईच्या प्रवेशद्वारात दिसत आहेत. ते नशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे करतात. रात्री अपरात्री तिथेच झोपलेले असतात, तिथेच जेवण बनवतात. तिथे बाजूला गेलेली गॅस लाईन आहे, त्या गॅस लाईनच्या बाजूला तिथे शेगडी चूल पेटवली जाते. त्या चुलीवरती तिथे जेवण केलं जातं. तक्रार केल्यानंतर आपले काही महानगरपालिका आणि पोलिसांची मोहीम त्या ठिकाणी गेली, आणि तिथे गेली असता त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला त्यांच्याकडून. त्या ठिकाणी मुंबईवरून काही एजन्सीज येतात आणि त्या ठिकाणी आलेल्या त्या गर्द टाईप कुठच्या त्या ड्रग्स ते एखाद्या त्या तिथे असलेल्या व्यक्तीकडे देतात आणि आलेल्या ग्राहकाला सांगतात त्या ठिकाणी तो बसलाय, त्याच्याकडनं ती वस्तू घे, जेणेकरून तो सुरक्षित राहतो. आणि ती वस्तू त्याच्याकडे पैसे देऊन ती घेतली जाते. पैसे दिले तिथे दुसरा माणूस जातो, त्याचे ते पैसे घेतो आणि त्याचा तो व्यवसाय करतो. आणि असं हे उघड्या डोळ्याने आपण सगळे पाहतोय. त्या दिवशी मारहाण झाल्यानंतर आम्ही 2-3 दिवसानंतर मी स्वतः त्या ठिकाणी गेलो, माझे सहकारी बरोबर घेतले आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना बाहेर काढण्यात यश मिळवलं. परंतु दुसऱ्या दिवशी परत तिथेच आले. आपण तात्पुरती कारवाई करतोय,
त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आपण जर ठेवले तर नक्कीच त्या ठिकाणी आपला सगळ्या होणारा जो त्रास आहे हा नक्कीच कमी प्रमाणात होईल, तो बंद करू शकत नाही. तर माझी एक विनंती राहील की विरंगुळा केंद्राची जी आज आपलं क्षेत्रफळ आहे 500 स्क्वेअर फीट, त्या ठिकाणी अजून 500 वाढवून ते 1000 करण्यात यावं. त्याचप्रमाणे नव्या मुंबईमध्ये वाशी विभागामध्ये एकच असं मैदान आहे की त्या ठिकाणी सेक्टर 1 जो NMSAच्या बाजूला जी मुंबई शिवाजीनगर, गोवंडी, मानखूर इथून त्या ठिकाणी खेळायला पोरं येतात. तिथे क्रिकेट खेळलं जातं. तिथे सकाळी उठल्यानंतर असलेल्या संबंधित नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात, ज्येष्ठ नागरिक असतात आणि सकाळी 7 वाजल्यापासून सदर ग्राउंडवरती क्रिकेट व अन्य खेळ खेळले जातात. तर त्या ठिकाणी त्या ग्राउंडवर सुरक्षक भिंतीची फार गरज आहे. त्या ठिकाणी गॅलरी असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी केवळ क्रिकेटच नाही, तिथे व्हॉलीबॉल, फुटबॉल हे सगळे खेळ खेळले जाऊ शकतात. प्रत्येक नवी मुंबईचा नागरिक किंवा वाशी विभागातला नागरिक त्यांची मुलं ही NBSA मध्ये जाऊ शकत नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या इथे अल्प उत्पन्न कुटुंबातील लोक जास्त आहेत, त्यांची मुलं तिथे जाऊ शकत नाही. तर त्यांच्याकरता NBSA मध्ये ज्या पद्धतीमध्ये सवलतीने खेळायला मिळतं, ज्या पद्धतीमध्ये सुसज्जपणे खेळता येतं, त्याचप्रमाणे त्या ग्राउंडमध्ये असलेल्या गोष्टी जर NBSA क्लब देऊ शकतं तर आमची नवी मुंबई महानगरपालिका देऊ शकत नाही का? पण तशा पद्धतीमध्ये त्या मैदानामध्ये ज्या पद्धतीमध्ये क्लब आम्ही पण सांगू शकतो, जे क्लब देतं ते आमची पालिका देते, हे सांगण्यात सुद्धा आमचा मोठेपणा निर्माण झाला पाहिजे. तर त्यासाठी जी काही निधी वाढवता येईल ती या अंदाजपत्रकामध्ये वाढवण्यात यावी आणि तशी तरतूद करण्यात यावी. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सन्माननीय सदस्य आकाश मडवी. माननीय महापौर महोदया, सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सभागृहातील सर्व सदस्य, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाशिव छत्रपती यांना वंदन करून मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब व संसद रत्न खासदार नरेश म्हस्के साहेब यांचे या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांनी दिलेल्या संधीचा या ठिकाणी मतदारांनी भरघोस मतांनी निवडून मला सभागृहामध्ये त्यांचे प्रश्न मांडायला पाठवलेले आहे. आज या ठिकाणी मी त्यांच्या कृपा आशीर्वादाने या सभागृहामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे जे अर्थसंकल्प आलेले आहे त्याच्यावर ठोस व प्रभावी उपाययोजना मांडण्यासाठी उभा आहे. आज या ठिकाणी सर्वप्रथम महापौर महोदय मी मालमत्ता कर वसुली या विषयावर बोलणार आहे. आज ही मनपाची उत्पन्नाची मुख्य कडी आहे, मुख्य स्रोत आहे. आजही अनेक ठिकाणी अपूर्ण वसुली, चुकीची नोंदणी व जाणीवपूर्वक टाळाटाळ या ठिकाणी सुरू आहे. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा लीडर सर्वे पूर्ण क्षमतेने राबवावा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करत आहे. जर आपण ही मोहीम प्रामाणिकपणाने राबवली तर किमान 300 कोटींचा अतिरिक्त महसूल मनपाला मिळू शकतो. आज मागच्या काळामध्ये या ठिकाणी एक ठराव आला होता, त्याच्यावर चर्चा झाली व त्या ठिकाणी कमिशनर साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलं की ज्या काही बिल्डिंग झालेल्या आहेत मालकीच्या, बऱ्याचशा अशा वास्तू आहेत ज्या रिकाम्या आहेत, ज्या भाडेतत्वावर अजूनही देण्या आहेत.
त्या ज्या मालमत्ता आहेत त्या आपण मालमत्ता विभागाकडनं कोणत्या मालमत्ता आपल्या आजही या ठिकाणी रिक्त आहेत व त्या का रिक्त आहेत, आज आपण त्याचं टेंडर काढून वगैरे सुद्धा त्या आपल्या भरल्या जात नाही, त्याचं कारण काय? तर मग त्याचा आपण चेंज ऑफ यूज केला पाहिजे का? त्या ठिकाणी काय गरज आहे? आज आपण काही ठिकाणी आपले स्पेसिफाय केलेले नियम आहेत, ते आपलेच नियम आहेत की या ठिकाणी फक्त हाच व्यवसाय व्हायला पाहिजे, या ठिकाणी फक्त याच लोकांना ते मिळालं पाहिजे. परंतु जर त्याचा वापर होत नसेल व त्याचा उपयोग होत नसेल व त्या कारणांमुळे त्या जागा रिक्त होत असतील तर नक्कीच त्या ठिकाणी आपण चेंज ऑफ यूज करून त्या जागा पहिला भाडेतत्त्वावर देण्याचं काम केलं पाहिजे. महापौर महोदय, माझ्या प्रभागामध्ये ऐरोली सेक्टर 19 मध्ये प्लॉट नंबर 74 ज्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 72,000 स्क्वेअर मीटर, म्हणजे अंदाजे 18 एकरमध्ये तो भूखंड आहे. आज तो सिडकोकडनं महानगरपालिकेला हस्तांतर होऊन 10 वर्ष झाली. 2019ला 2018-2019ला तेव्हापासून मी त्या कामासाठी पाठपुरावा करतोय. ते कामही असं आहे, आज आमच्या ऐरोलीमध्ये जसं घनसोलीमध्ये आता एक क्रीडा संकुल उभारत आहे, एक चांगलं काम त्या ठिकाणी होत आहे, तसंच आमच्या ऐरोलीमध्ये सुद्धा एक सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल होऊ शकतं. परंतु त्या ठिकाणी आज प्रशासनाची म्हणा किंवा अजून कोणाची म्हणा, कोणाची इच्छाशक्ती नाहीये. आज या ठिकाणी MCZMचा सगळा क्लिअरन्स वारंवार पाठपुरावा करून आम्ही क्लिअर करून घेतलेला आहे. आज 2019 साली या ठिकाणी महानगरपालिकेकडनं 6.5 लाख रुपयाची DD अण्णा युनिव्हर्सिटीला सबमिट करून त्यांचं सर्वेक्षण करून या ठिकाणी आपण त्यांचा अभिप्राय सुद्धा आणलेला आहे. तो एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल या ठिकाणी होऊ शकतं, परंतु आजही त्या गोष्टीचा कोणी विचार करत नाहीये. आज आमच्या ऐरोलकरांना, ऐरोलीवासियांना, आज आमच्या गावगावठणांमध्ये, आमच्या कॉलन्यांमध्ये, आमच्या स्लममध्ये कुठेही मुलांना खेळण्यासाठी कुठेही अशी मोठी मोठी मैदानं उरलेली नाहीत व आपल्याला या ठिकाणी एक 72,000 स्क्वेअर मीटरचा एक भूखंड मिळून सुद्धा आज प्रशासन का कमी पडतंय? आज या गोष्टीला 7 ते 8 वर्ष झाली, परंतु या गोष्टीवर कोणी विचार करत नाहीये. त्याचा सुद्धा महापौर महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो की त्याचा सुद्धा या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक क्रीडा संकुल होऊ शकतो. आज जशी घनसोलीचं जे क्रीडा संकुल होतंय त्याच्यासाठी 40 कोटीची महापौर महोदया तरतूद केलेली आहे. मी आपल्याला विनंती करतोय की ऐरोलीतील जे क्रीडा संकुल होणार आहे त्यासुद्धा आपण या ठिकाणी भरघोस तरतूद, आर्थिक तरतूद करून ठेवावी अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे महापौर महोदया, माझ्या प्रभागामध्ये सिडकोनी बनवलेल्या हाऊसिंग सोसायटीज आहेत. 4,000 स्क्वेअर मीटरची एक सोसायटी आहे. एका सोसायटीमध्ये 96 म्हणजे 96 फ्लॅट धारक आहेत. असं आमच्याकडे 24,000 स्क्वेअर मीटरमध्ये सिडकोच्या सुद्धा सोसायटी आहेत. या ठिकाणी कंडोनियम अंतर्गत जी काही बाब आहे, जी काय ज्याच्यातनं आपली कामं होत आहेत त्यासाठी अत्यंत अल्प अशी फक्त 65 करोड रुपयाची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. ह्याच्यामध्ये ही जी कंडोनियम अंतर्गत कामं होणं आहे हे शक्य नाहीये. यात सुद्धा आपण, माझी विनंती आहे की याच्यामध्ये अजून 100 करोड रुपये वाढून 165 करोड रुपयाची याच्यात तरतूद करावी, जेणेकरून माझ्या प्रभागात ज्या सोसायटी आहेत, स्वयंभू सोसायटी, नंदनवन सोसायटी, विघ्नर सोसायटी, काकासाहेब थोरात सोसायटी, इंद्रायणी सोसायटी, गोदावरी सोसायटी, या ठिकाणी अत्यंत मध्यम परिस्थितीत लोक राहतात व या ठिकाणी त्या जागेचा किंवा जी ड्रेनेजची ज्या अडचणी आहेत त्याचं काम करण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक निधी जमा नसतो. त्याच्यामुळे
यात सुद्धा आपण तरतूद करून या सगळ्या लोकांना न्याय द्यावा ही आपल्याला मी या ठिकाणी विनंती करतो व याची बजेटमध्ये आपण तरतूद करावी ही सुद्धा आपल्याला मी विनंती करतो. त्यानंतर माझ्या प्रभागामध्ये पाण्याची टंचाई महापौर महोदय सतत होत राहते. आज प्रभाग क्रमांक 3 या पॅनलमधून मी काम करतो. या ठिकाणी आमचा स्लम सुद्धा आहे, त्या ठिकाणी आमचा गावठण आहे, त्या ठिकाणी आमची कॉलनी आहे. परंतु सदर ठिकाणी पाणी टंचाई ही खूप जास्त प्रमाणात होत असते. दुपारी 1 तास, सकाळी 1 तास अशा पद्धतीचे पाणी सोडतात. त्याच्यामुळे कोणाचीही पाण्याची जी गरज आहे ती त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीये. व भविष्यात जो काही त्या ठिकाणी जे डेव्हलपमेंट सुरू आहे, नव्याने त्या ठिकाणी इमारती बनत आहेत, त्याच्यामुळे ती गंभीर बाब आपण लक्षात घेऊन त्या ठिकाणी नव्याने जलकुंभ उभारावे ही सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. त्यासाठी बजेटमध्ये आपण 75 करोड रुपयाची तरतूद केलेली आहे. ती सुद्धा वाढवून आपण 150 करोड रुपये करावी ही मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागात असं बोलायला लागेल की एक शिवकालीन उद्यान आहे असं बोलावं लागेल मला. गेल्या 20 वर्षापासून त्या उद्यानामध्ये फक्त गवत कापतात, नवीन लावतात, त्याच्या पलीकडे त्या उद्यानामध्ये कोणतंच काम होत नाही. आज जेव्हा आपण महानगरपालिका म्हणून 21व्या शतकातलं शहर सांगतो, त्यावेळेला आपण 20 वर्षापूर्वीचेच पदपथ आजही लोकांना देणार. तीच खेळणी, तेच वातावरण, का कोण येईल त्या उद्यानामध्ये? काय आवश्यकता आहे? त्याचं कारण असं आहे मॅडम की दरवेळेला या विषयासाठी पाठपुरावा केल्यानंतर सांगितलं जातं की उद्यानासाठी एवढाच निधी मिळेल, उद्यानाचं असंच काम होईल, उद्यानासाठी तेवढे पैसे देता येणार नाही. अहो पण जो करदाता आज या ठिकाणी आपल्याला कर देतो त्याला पण काय वाटत असेल ना की आम्ही कर देतो तर आम्हाला महानगरपालिकेकडनं त्या दर्जाच्या सुविधा मिळाव्या. परंतु असं काहीच घडत नाही महापौर महोदया. आज का प्रशासन त्या ठिकाणी त्या उद्यानाकडे पाठ करून उभं आहे? कित्येक वर्षापासून त्या उद्यानाचा मी तुम्हाला 20 वर्षाचा फोटो दाखवला आणि आजचा फोटो दाखवला. तुम्ही म्हणाले याच्यात काय बदल का नाही झाला आजपर्यंत? त्याच्यामुळे माझी नम्र विनंती आहे की माझ्या प्रभागातील ते सगळ्यात मोठं व एकच उद्यान आहे. दुसरी 2 उद्यानं आहेत ती छोटी आहेत, त्या ठिकाणी कोणी जात नाही. परंतु एकच उद्यान आहे, या ठिकाणी सुद्धा माझ्या प्रभागातील या उद्यानाचा विकास करण्यात यावा. एखादं चांगलं थीम पार्क या ठिकाणी उभारण्यात यावं ही सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय. त्याचप्रमाणे महापौर महोदया, माझ्या प्रभागामध्ये गावठणाचा सुद्धा भाग आहे. मागच्या काळामध्ये 2015-16 साली त्या ठिकाणी आपण प्रत्येक कोळीवाड्याला जेडी सुधार साहेब त्यावेळेला आपण प्रत्येक कोळीवाड्याला एक कमान दिली होती, प्रवेशद्वार म्हणून तुम्हाला आवाज दिला साहेबने, प्रवेशद्वार दिलं होतं मॅडम. परंतु माझी अशी एक आपल्याला विनंती आहे की गावाला फक्त एकच एंट्री नसून आज त्याच्या आजूबाजूला कॉलनीचं स्वरूप आलेलं आहे. प्रत्येक गावाच्या बाजूला आज कॉलनी, पहिला एकच एंट्री म्हणजे नाका, ऐरोली गावातनं निघालं नाक्यावर जाऊ, दिवा गावातनं निघालं नाक्यावर जाऊ. त्याच्यामुळे तो फक्त एकच रस्ता होता, त्याच्यामुळे ती एक कमान आपण मान्य केली, परंतु ती सुद्धा त्यावेळेला चुकीची बाब होती. मी आपल्याला विनंती करतो की प्रत्येक गावाची ओळख कॉलनीतही समजावी म्हणून जास्त नाही परंतु अजून एक प्रवेशद्वार सुद्धा प्रत्येक गावाला मिळावं ही सुद्धा मी आपल्याला विनंती करतो. आपण याची नोंद करण्यात घ्यावी. त्याचप्रमाणे माझ्या प्रभागामध्ये सेक्टर 20 मध्ये नवीन मलनिःसरण वाहिन्या आम्ही टाकल्या होत्या इलेक्शनच्या आधी. त्याच्यामुळे ते रस्ते पूर्णपणे खराब झालेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही TWTच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामे व्हावी म्हणून त्यासाठी निविदा सुद्धा तयार केली होती. ते प्रशासकीय मान्य केलं आहे. त्या बाबतीत सुद्धा माझ्या प्रभागातील सेक्टर 20 मधील जे रस्ते आहेत
ते TWT दर्जाचे करावे ही सुद्धा मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी ETC केंद्राची नवीन इमारत आपल्या सेक्टर 8 मध्ये होणार आहे. त्यासाठी थोडा वेळही लागू शकतो, परंतु मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी की सेक्टर 3 मध्ये जे आपलं रुग्णालय आहे महानगरपालिकेचं, त्या ठिकाणी आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना ETC केंद्रासाठी आपण काहीतरी प्रयत्न करावा की त्या ठिकाणी ETC केंद्र चालू व्हावं. कारण की आपण जर पाहिलं तर आज जी काही दिव्यांगाची संख्या आहे किंवा ADHD म्हणा, या सगळ्या गोष्टींचा ज्या बालकांना त्रास आहे त्यांना जर त्या गोष्टीचं कुठे इलाज घ्यायचा असेल तर त्याचे दर खूप आहेत. आज जे सेशन होतात ADHD असेल किंवा अन्य कुठलेही असतील त्याचे जे सेशन होतात 1200 रुपये एक तासाचे ते प्रायव्हेटवाले घेतात. ही जरी बाब सभागृहामध्ये कोणाच्या लक्षात नसेल येत, पण ती बाब खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे हे आरोग्य विभागाने नोंद करून घ्यावी की जेव्हा ETC केंद्र उभारेल, जेव्हा ती इमारत होईल तेव्हा ती होईल, परंतु अत्यावश्यक सेवा म्हणून प्रथमतः आपण सेक्टर 3 महानगरपालिका जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपल्याकडे जागा व्यवस्था आहे. आपण या ठिकाणी ETC केंद्रासाठी, प्रशिक्षण केंद्रासाठी किंवा ETC केंद्र त्या ठिकाणी चालू करावं व त्या ठिकाणी रुग्णांना त्याचा वापर करण्यात मिळावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय. त्याचप्रमाणे आपण CCTV कॅमेरे पूर्ण नवी मुंबईमध्ये लावलेले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने, परंतु काही ठिकाणी अजून माझ्या प्रभागामध्ये काही ठिकाणी अजून CCTV कॅमेरे लागलेले नाही आहेत, ज्याच्यामुळे चेन स्नॅचिंग व असे बरेचसे गुन्हेगारीचे प्रकार होत आहेत. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण बजेटमध्ये अंतर्गत रस्त्यांना सुद्धा CCTV कॅमेऱ्याच्या अंतर्गत कसे येतील याचा प्रयत्न करावा. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली महापौर महोदय, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य वर्षा जोळीमारे. सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय सभागृहातील सर्व सदस्य, सन्माननीय सचिव, आज नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 2026-27च्या अनुषंगाने मी इथे काही सूचना मांडू इच्छिते. सन्माननीय महापौर मॅडम, माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 6 मधील संभाजीनगर हा आदिवासी पाडा आहे. येथे आदिवासी, मागासवर्गीय आणि इतर समाजाचे नागरिक वास्तव्यास खूप अनेक वर्षापासून वास्तव्यास आहेत. येथील लोकसंख्या जवळपास 4000 इतकी आहे, परंतु मॅडम इथे अद्याप प्राथमिक शाळा सुरू नाही आहे. इथे याचा पाठपुरावा मागील म्हणजे 2015 पासून सुरू आहे, परंतु इथे अद्यापही प्राथमिक शाळा नाही आहे. म्हणजे MIDCचं तिथे जागा आहे, प्लॉट आहे, मोकळा भूखंड आहे, तरी नवी मुंबई महापालिकेने तिथे हा भूखंड संपादित करून येथे प्राथमिक शाळा बांधल्यास येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. कारण या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी रबाले, भीमनगर या इथे जावं लागतं. तसेच माझ्या प्रभाग क्रमांक 6 मधील अडोली बुतवली गावमध्ये जुनी अंगणवाडी आहे. या अंगणवाडीची खूप दुरावस्था झाली आहे. भिंतीचा प्लास्टर निघाला आहे, पावसाळ्यात पत्र्यातून गळती होते, त्यामुळे त्या लहान लहान विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो आहे. तसेच शिक्षकांनाही गैरसोय होत आहे. तरी या अंगणवाडीची पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मी सूचना मांडते. तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील अडोली बुतवली गावात सार्वजनिक स्मशानभूमी आहे आणि याची प्रशासकीय मंजुरी देखील मिळाली आहे, परंतु ह्या स्मशानभूमी मानण्यासाठी काही भाग वन विभागामध्ये जाते, तर त्यामुळे हे स्मशानभूमीचं काम रखडले आहे. तरी मी आपणास विनंती करते की महापालिकेने वन विभागाकडे परवानगी मिळण्यास पाठपुरावा करावा व या स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. तसेच प्रभाग क्रमांक 6 मधील अडोली बुतवली गाव, महापेगाव, हनुमान नगर, संभाजीनगर, सुलयदेवी, श्रमिक नगर येथील रस्ते, पदपथ, गटारांची खूप दुरावस्था झाली आहे. मागील 6 वर्षामध्ये येथे काही कामे झाले नसल्याने रस्ते, पदपथ, गटारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तरी येथे रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात यावे, तसेच पदपथ व गटारे नव्याने बांधण्यात यावे. तसेच प्रभाग क्रमांक 6 मध्ये
अडवली भुतावली गाव, संभाजीनगर, सुलाईदेवी, वारली पाडा, कातकरी पाडा येथे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. येथील आदिवासी बांधवांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यानं त्यांना घरे बांधणे शक्य होत नाही. तरी नवी मुंबई महानगरपालिकेच्या घरकुल योजनेअंतर्गत येथे या आदिवासी बांधवांना घरे देण्यात यावी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घरकुल योजनेअंतर्गत आदरणीय लोकनेते मान्य श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे अडवली भुतवली गावात 21 आदिवासी बांधवांना अतिशय सुंदर घरं बांधून देण्यात आली होती. तरी या धर्तीवर बाकी सर्व आदिवासी बांधवांना घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधून देण्यात यावी अशी मी विनंती करते. तसेच नवी मुंबईमध्ये आदिवासी बांधव अनेक भागात वास्तव्यास आहे. तरी आदिवासी समाजाच्या बांधवांना सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम साजरा करण्याकरता नवी मुंबई महापालिकेने सिडको करून भूखंड मिळवून आदिवासी भवन बांधण्याकरता सहकार्य करावे आणि मला बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी आहे. धन्यवाद. आजची सभा इथेच तहकूब करतो. उद्या दुपारी 12 वाजता पुढची सभा बजेट विषयी होणार आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात